द्वैतबुद्धी बुद्धीचे वैभव अन्य नाहीचे एकामेश्वराचे सकल बुद्धी रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी जवळत्या परमानंदी मन नाही ज्ञानदेवी रम्य रमले समाधान हरीचे चिंतन सर्वकाळ हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरिमुखे म्हणा पुण्याची महाराष्ट्र भगवान ज्ञानोबा हरिपाठ प्रकरणातील 13व्या क्रमांकाचा शब्द आपण आहे की आपण श्री हरीच्या चिंतनानं हरिरूप टाळी होण्याची दिव्य असणारी साधना आणि हरिरूप होऊन हरीचा शिखा विलक्षण असणारा आनंद प्राप्त करून घेण्याची साधना आपण सांगितलेली आहे। या भागामधून मावळी आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एका संतांना श्री संताची माता चक्र
श्री संतांची माता चरणावरी साष्टांग करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळावतरी वाढले अंतरी प्रेम सुख समाधी हरीची समसुखे बीन समाधी हरीची समसुखे बीन दसा देलदान गोविंद बुद्धी हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी. प्रस्तुत गेल्या 7 वर्षांपासून प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला ही भगवंताची कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी संपन्न होते. याही महिन्याची असणारी भगवंताची कीर्तनरूपी सेवा ही अकारण करुणावर होणारे भक्तकाम कल्पतरू भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेने त्याच्या दयेने आणि या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेले आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग माऊली महाविष्णू भगवान ज्ञानोबरायांचा हरिपाठ प्रकरणातील 13व्या क्रमांकाचा अभंग अशा पद्धतीचा आहे. या अभंगामधून माऊली श्रीहरीचं विलक्षण असणारं सुख कसं प्राप्त करून घ्यावं त्याचं विलक्षणत्व वर्णन सांगते. सुखही विलक्षण आहे आणि प्राप्त करून घेण्याची साधना सुद्धा विलक्षण आहे. दोन्ही गोष्टी विलक्षणच आहेत. त्या स्थितीत गेल्याशिवाय या दिव्य असणाऱ्या सुखाचा अनुभवही सर्व लोकांना प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून श्रीहरीशी तदाकार होण्याची दिव्य साधना मौलीवरून सांगतात. श्रीहरी परमात्म्याचं नामचिंतन करत असताना, श्रीहरी परमात्म्याचं ध्यान करत असताना, श्रीहरी परमात्म्याची भक्ती करत असताना साधकाला हरीचं चिंतन करत करत समाधी प्राप्त व्हावी असा एक उद्देश आहे. हा एक त्यातला भाव आहे. आम्ही कोणतीही साधना करायला आपण सुरुवात केली की सर्वात आधी त्याने महाराज फलाचा विचार केला जातो. आपण या साधनेतून काय फल प्राप्त करणार आहोत. जसं सामान्य व्यवहारामधून आपण अनेक गोष्टी पाहतो. एखादा मनुष्य व्यापार करू लागला, नोकरी करू लागला, व्यवसाय करू लागला, तर सगळ्यात आधी या नोकरी व्यवसाय व्यापारातून आपल्याला काय प्राप्त होणार आहे याचा विचार केला जातो आणि मग त्याच्यात पदार्पण केलं जातं. म्हणजे आधी पदार्थ ठरवला जातो आणि मग त्यांनी अशा पद्धतीने त्याच्यात पाऊल उचललं जातं. हे जसं व्यवहारातलं आहे तसं परमार्थात सुद्धा आहे. आपण श्रीहरीची भक्ती करतो आहोत, आपण त्यांनी भजन करतो आहोत, आपण त्याचं नामस्मरण करतो आहोत. पण या भक्तीच्या माध्यमातून, नामस्मरणाच्या माध्यमातून आपल्याला मिळवायचंय काय हे आधी ठरवलं पाहिजे. हे न ठरवता जर आपण त्याची भक्ती करत राहिलो तर आपल्याला समजणारच नाही आपण काय करतो. आमचे भाऊ म्हणायचे, भाऊ म्हणजे वैकुंठवासी पंढरीनाथ महाराज देवकर, ते म्हणायचे कहा गए तो कहा नाही, क्या लाया तो कुछ नाही. कुठे गेला म्हणजे कुठं नाही, काय आणलं म्हणजे काहीच नाही. मग गेला कशाला होता. जन्मभर गळ्यात माळ घातली, जन्मभर कपाळाला गंध लावला, जन्मभर त्याने काळ कुठत बसला आणि मिळालं काहीच नाही. महत्वाची गोष्ट आहे. पण काय मिळवायचं हे आधी ठरवावं, मग त्याच्यात पदार्पण करावं. म्हणजे भक्तीच्या माध्यमातून, श्रीहरीच्या भजनाच्या माध्यमातून आपल्याला मिळवायचंय काय असं जर त्यांनी कोणी म्हणत असेल आणि त्याला जर ते माहीत नसेल तर मौलिक ज्ञानोबराय त्याला स्पष्ट शब्दात वर्णन करून सांगतात. श्रीहरीच्या चिंतनातून श्रीहरीच्या स्वरूपाची समाधी प्राप्त करून घ्यायची आहे. म्हणजे त्या श्रीहरी परमात्म्याची एकरूपता त्यांनी साधून आणि समाधी स्थिती प्राप्त करून घेणं हे त्यांनी परमार्थातलं ध्येय आहे, भक्तीतलं असणारं ध्येय आहे. म्हणून आपण हरीची भक्ती करत आहोत. आपण सगळेजण हरिभक्ती परायण आहोत. मग आपण हरिभक्ती परायण का आहोत याचा जर विचार पाहायचा असेल तर श्रीहरीची समाधी प्राप्त करून घेण्याकरिता आपण हरिभक्ती परायण आहोत. सरळ सरळ गोष्ट आहे. मग कशी प्राप्त होईल हरीची समाधी असं जर कोणी म्हणेल तर त्याचं सरळ उत्तर माऊली सांगतात. समाधी हरीची समसुखेवी, समसुख प्राप्त करून घेतल्याशिवाय हरीची समाधी सुद्धा प्राप्त होणार नाही. तात्पर्य अर्थ असा आहे की ज्याला आपण हरी म्हणतो आणि त्या हरीचं मूळ स्वरूप जर पाहायचं ठरलं तर त्या मूळ स्वरूपाचं नाव आहे सुख. हरी आणि सुख एकच वस्तू आहे. त्या सुखालाच हरी असं नाव प्राप्त झालेलं आहे. म्हणजे तो श्रीहरी सुखरूप आहे. तो जसा सुखरूप आहे तसं जर आपण सुखरूप झालो तर आपल्याला त्या श्रीहरीची समाधी प्राप्त होईल. समसुखे, त्याच्या समान सुख आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय आपण त्याची समाधी प्राप्त करून घेऊ शकत नाहीत. पण समाधी हरीची समसुखे विस्तारामध्ये आपण हा प्रसंग पुढे पाहणार आहोत की हरीचं सुख कसं आहे, आपण सुखरूप कसे होणार आहोत. या सगळ्या गोष्टी विचारात घेण्यासारख्याच आहेत, लक्षात घेण्यासारख्याच आहेत. म्हणून
त्यांनी त्याच्यासारखं सुख जोपर्यंत आपल्याला प्राप्त होत नाही, तेवढे सुखरूप आपण जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत हरीची समाधी आपल्याला प्राप्त होत नाही. म्हणून आपल्या बुद्धीनं अखंड भगवंताचं चिंतन करत राहावं आणि हे चिंतन करत करत हरिरूप त्यांनी व्हावं, हेच अतिशय महत्वाचं आहे. म्हणून त्यांनी बुद्धीचे वैभव आणले नाही तुझे एका केशवराजे सकळ सिद्धी. म्हणून त्यांनी बुद्धीचं वैभव दुसरं कोणतंच नाही, एका श्री हरीच्या चरणाजवळ बुद्धी त्यांनी ठेवणं हेच बुद्धीचं सगळ्यात मोठं वैभव आहे. या व्यतिरिक्त त्यांनी जीवनभर रिद्धी सिद्धी आदी करून जर त्यांनी प्राप्त करून त्याच्यात वावरायचं ठरवलं तर श्रीहरीची समाधी प्राप्त करून घेतल्या वाचून किंवा श्रीहरीची प्राप्ती आपल्या सर्वांना झाल्या वाचून रिद्धी सिद्धी सर्व बोल आहे. म्हणून रिद्धी सिद्धी निधी अवधीच उपाधी त्या परमानंदी मन नाही, त्या परमानंद स्वरूपाच्या ठिकाणी जोपर्यंत आपण मन लागलेलं नाही तोपर्यंत या भौतिक विश्वामध्ये असणाऱ्या रिद्धी सिद्धी जरी आपण प्राप्त करून घेतल्या आणि आपलं वैभव जरी आपण भोगू लागलो तरी आपण त्यांनी पूर्णत्वाला प्राप्त झालेलं नाही, हे पक्क लक्षात घेण्यासारखं. मग महाराज तुम्ही श्रीहरीची समाधी वर्णन करून सांगतात, तुम्ही बुद्धीचं वैभव वर्णन करून सांगतात, त्याच्या त्यागी प्राप्तीशिवाय अन्य सगळ्या गोष्टी बोल आहेत असं तुम्ही वर्णन करून सांगतात. मग त्या श्रीहरीची समाधी तुम्हाला प्राप्त झाली का? तुम्हाला त्यांनी तुमची बुद्धी त्या श्रीहरीच्या चरणाजवळ स्थिर झाली का? आणि त्यापेक्षा त्यांनी तुम्हाला समसुख प्राप्त होऊन त्यांनी या सर्वांच्या पलीकडे जाऊन त्यांनी तुम्ही त्या आनंदाला अशा पद्धतीने प्राप्त करून घेतलं का? हे तरी आम्हाला सांगा. मग महाराज सांगतात ना, ज्ञानदेवी रम्य रमले समाधान. हे मी फक्त सांगतोय असं नाही, मला ती समसुख प्राप्त झालंय, त्याच्या समाधीपर्यंत मी त्यांनी जाऊ शकलो, त्याचा मला अनुभव आहे. माझी बुद्धी भगवंताच्या ठिकाणी स्थिर झालेली आहे. दुसरं बुद्धीला त्यांनी कोणत्याही प्रकारचं अवलंबन राहिलेलं नाही, फक्त श्रीहरीच माझ्या त्यांनी बुद्धीचा विषय आहे. श्रीहरीच्या चरणाजवळ राहणं हाच बुद्धीनं निश्चय केलेला आहे, अशी अवस्था मला प्राप्त झालेली आहे. आणि या श्रीहरीच्या प्राप्ती वाचून रिद्धी सिद्धी सगळ्यात बोल आहेत. तो परमानंदच खऱ्या अर्थानं उपभोगण्यासारखा आहे हे मला कळालेलं आहे आणि मी त्याच्या ठिकाणी स्थिर झालेलो आहे. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, म्हणून तर मला ते रम्य समाधान प्राप्त झालंय. हरीचं चिंतन मी अखंड अशा पद्धतीने करतो आहे आणि हे करण्याकरिता काय साधना करतो आहे तर मी हरिहरी म्हणतो आहे आणि या हरिहरी म्हणण्याला मला हे सुख प्राप्त झालं म्हणून तुम्हालाही सांगतोय हे हरिमुखे म्हणा. दिव्यत्व प्राप्त होईल, तुमची बुद्धी भगवंताच्या ठिकाणी स्थिर होईल. त्यानंतर रिद्धी सिद्धीला तुमच्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारचं महत्व राहणार नाही, दिव्य समाधान जीवनामध्ये प्राप्त होईल आणि रम्य अशा स्थितीमध्ये तुम्ही सुद्धा विचरण करू शकाल. अशी त्यांनी स्थिती सर्वांना हरिहरी म्हटल्यानं प्राप्त होते, म्हणून तुम्ही हरिहरी सर्वजण म्हणा असं सांगण्याचं माऊली ज्ञानोबारायांचं तात्पर्य आहे. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा समाधी हरेची समसुखे देन न साधेल दान द्वैत बुद्धी. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. प्रत्येक महिन्याला आपल्या बालाजी मंदिरामध्ये आणि हा भगवंताच्या कीर्तनाचा उत्सव त्यांनी संपन्न होत असतो. हा उत्सव संपन्न होण्याकरिता कारणीभूत त्याच्यासमोर लिहिलेला आहे श्रमिक बालाजी महिला भजनी मंडळ व ट्रस्टच्या वतीनं हा कार्यक्रम पौर्णिमेचा नियम अशा पद्धतीने चालतो. इकडे स्थानिक महाराज मंडळी आहेत, लक्ष्मीकांत महाराज आहेत, त्यांनी मिलिंद महाराज आहेत, कोकला मामा आहेत, काटाबत्ती मामा आहेत, या सर्व लोकांच्या माध्यमातून आणि हा अशा पद्धतीनं सोहळा सर्व लोकांना अशा पद्धतीने प्राप्त होतो. तर अमृतांबोल लिहिला आणि चांगदेव 65 त्यांनी 65 ओळींची लिहून चांगदेव महाराजांना पत्र पाठवले. असे 3 ग्रंथ विशिष्ट आहेत. हे 3ही ग्रंथ माऊली ज्ञानोबारांनी 3 कारणांकरता प्रगट केले. माऊली ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी साधकांसाठी सांगितली, साधकांसाठी, म्हणून साधकांचा मायबाप असं माऊली ज्ञानोबारांनी म्हटलं जातं. जे साधना करणारे आहेत त्या साधना करणाऱ्या लोकांना
साधनेचं मार्गदर्शन व्हावं, भगवंतापर्यंत त्यांनी जाता यावं, साध्य त्यांना प्राप्त व्हावं म्हणून त्यांनी ज्ञानेश्वरी, जिला भावार्थ दीपिका म्हणतात, वास्तविक ज्ञानेश्वरी म्हणजे श्रीमद भगवद्गीताच. या श्रीमद भगवद्गीतेवरती माऊली ज्ञानोबांनी भाष्य लिहिलं. म्हणजे भगवद्गीतेतला मूळ असणारा भाव सर्व लोकांच्या समोर प्रगट करण्याकरिता आणि ज्ञानोबांनी अट्टहास केला आणि भावार्थ दीपिका प्रगट केली. ज्ञानेश्वरीचं खरं नाव काय आहे? भावार्थ दीपिका. पण ही भावार्थ दीपिका साधकांकरता प्रगट झाली नेवासा क्षेत्रामध्ये. आणि तिथून अलंकापुराच्या दिशेनं प्रवास सुरू झाला आणि रस्त्यानं चालताना निवृत्तीनाथ दादांनी त्यांनी विचारलं, ज्ञाना, सगळ्या जगाला उद्धाराची साधना दिलीच गोष्ट खरी आहे, पण तुझ्या स्वतःचा अनुभव सांगितला नाहीस रे, तो अनुभव मला ऐकायचा. मग त्यांनी ज्ञानोबांच्या मनातच राहिलं, माझ्या गुरुजींनी मला अनुभव विचारलाय, मग अनुभव सांगितला पाहिजे. धर्मधर्म संयोगानं नेवासा क्षेत्रातून ही सगळी मंडळी आणि ब्राह्मणी गावापर्यंत आली. सोनई ब्राह्मणी, त्या ब्राह्मणी गावाजवळ आल्यानंतर तिथून निवृत्तीनाथ महाराजांना प्रवरा संगमावर स्नान करण्याला जाण्याची इच्छा झाली. मग निवृत्तीनाथ दादा त्यांनी स्नान करण्याच्या उद्देशाने गेले आणि स्नान करून परत यायला त्यांना 10 दिवसाचा कालावधी दिला. आणि या 10 दिवसामध्ये आता आपण बसून काय करायचंय म्हणून माऊली ज्ञानोबांनी ब्राह्मणी गावामध्ये महादेवाच्या मंदिरात बसून आणि स्वतःचा अनुभव त्यांनी प्रगट करण्याकरिता 10 प्रकरणं लिहिली. आणि त्या 10 प्रकरणांचं नाव पडलं अमृतानुभव. हा आहे अमृतानुभव, जो त्यांनी अमर असणारा अनुभव आहे. न मृत किती अमृत, जो कधी मरत नाही त्याला म्हणायचं अमर, अमृत असणारा अनुभव, दिव्य असणारा अनुभव माऊली ज्ञानोबांनी प्रगट केला. 10 प्रकरण त्याच्यामध्ये 10 अध्याय आहेत आणि त्या 10 अध्यायांमधून त्यांनी अशा पद्धतीनं दिव्य ज्ञान माऊली ज्ञानोबांनी जीवनमुक्तांकरता सांगितलं. कारण अनुभव सांगायचा कोणासमोर, तो त्यांनी सांगायचा आहे सिद्ध पुरुषांच्या समोर. हे पहा, या अभंगामध्ये समाधी शब्द आहेत, या अभंगामध्ये समसुख शब्द आहेत, या अभंगामध्ये त्यांनी दिव्य आनंद असा शब्द त्यांनी आलेला आहे, म्हणजे दिव्य समाधान असा शब्द आलेला आहे. समाधान, आनंद, सुख, समाधी या सगळ्या गोष्टी सांगायच्यात कोणाला आणि कोणाला त्या पचतील याचा जर आपण विचार केला तर ज्याच्या जीवनामध्ये समाधीचा अनुभव आहे तो समाधी शब्दाचं विश्लेषण करून सांगितल्यानंतर ते ग्रहण करू शकतो. ज्याला समाधीचा अनुभवच नाही त्याला समाधीशी काय घेणं देणं आहे? त्याच्या जीवनात कधी समाधी प्राप्त झाली नाही, त्यानं समाधी प्राप्त करून घेण्याचा कधी प्रयत्न केला नाही आणि त्याच्या समोर जर मी समाधीचं वैभव सांगायला लागलो तर मग मात्र ते त्याला सहजासहजी कळेल असं मात्र नाही. पण त्याला सांगायचं नाही का, हो सोप्या शब्दांमध्ये त्याला रुचेल पचेल झेपेल अशा पद्धतीनं त्याला ते सांगायचं. पण त्याच पद्धतीने आपण ते आता पाहणार आहोत. पण अनुभव विचारला निवृत्तीनाथांनी आणि त्यांच्या समोर त्यांनी काही सांगून कसं काय चालेल, ते सिद्ध पुरुष आहेत, जीवनमुक्त आहेत, नित्यमुक्त आहेत, ते प्रत्यक्ष भगवान शंकर आहेत आणि त्यांच्या समोर मला अनुभव सांगायचा आहे. मग काय सांगितलं पाहिजे म्हणून त्यांनी त्यांना अशा पद्धतीने समर्पक वाटेल आणि अशा पद्धतीचं दिव्य अंतकरणात आलेला अनुभव त्यांच्या शब्दात व्यक्त करायचा. पण अमृतानुभव हा जो ग्रंथ आहे हा सिद्धांतवाद आहे आणि सिद्ध पुरुषांकरताच आहे. तो सामान्यांना कळत नाही, जो त्या वृत्तीत गेला ना त्याला कसा कळेल, म्हणून अमृतानुभव सिद्धांत चांगली 65 माऊली ज्ञानोबांनी लिहिली. 65 ओव्यांचं पत्र लिहिलं. ते पत्र लिहिण्याचं कारण त्यांनी महाराज मुक्ताबाई ठरले. असं आहे ते पत्र त्यांनी आलं, ते कोरच पत्र होतं, चांगले महाराजांकडून आलेलं. मग भिंतीवर सगळे बसले होते. निवृत्तीदादांनी पाहिल्यानंतर कोरच आहे, काही त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं नाही. ठीक आहे, ज्ञानोबांच्या हातात दिलं, सोपान काकाच्या हातात दिलं, मुक्ताईच्या हातात दिलं. मुक्ताई म्हणली, दादा अरे हा 1400 वर्ष जगला पण कोराच राहिलं की, हे मुक्ताईचे शब्द आहेत. चांगले महाराज 1400 वर्ष जगले पण कोरेच राहिले. मग असं सांगितलं की हे बघ मुक्ते, निवृत्तीनाथ दादा म्हणजे मुक्ते, अगं हे कोरपत्र चांगलं ज्याच्यावर गिचमिड केलेली असते त्याच्यावर परत काही लिहिता येत नाही. एखादा कागद जर कोरा असेल तर त्याच्यावर नव्यानं काहीतरी लिहिता येतं. त्याच्यावर आधीच लिहून खाराखोड झालेला आहे, त्याच्यावर काय लिहिणार आहे म्हणून त्यांनी कोरा हे चांगलं, त्याच्यावर काही लिहिलं तरी. म्हणून ज्ञानोबांना सांगितलं, ज्ञाना या कोऱ्या पत्रावरती त्यांनी तू आता तुझ्या शब्दांमध्ये त्यांनी चांगले महाराजांना काहीतरी लिहून पाठव. म्हणून 65 ओव्यांचं लिखाण झालं. ती चांगली 65 आहे आणि ती योगी पुरुषांना केलेला उपदेश आहे. म्हणजे माऊली ज्ञानोबांनी त्यांनी अशा पद्धतीने ज्ञानेश्वरी, अमृतानुभव आणि चांगदेव 65 या दिव्य ग्रंथांना प्रगट केले. पण हे तीनही ग्रंथ प्रगट झाल्यानंतर ज्ञानोबांच्या गोष्ट लक्षात आली की साधना करणारा मनुष्य त्यांनी निर्मळ होऊनच साधनेला लागतो. बरोबर आहे की नाही? एखाद्या गोष्टीत पदार्पण करायचंय, भगवंतापर्यंत जायचंय, साधना जीवनामध्ये करायची आहे, मग साधना कोणी पण करत नाही. जो विवेकी आहे तो साधनेवर अवलंबून. ज्याला विवेक झालेला आहे, विवेक शब्दाचा अर्थ काय होतो? शास्त्र म्हणतं सत्संगतीने आत्मा अविनाशी व क्रियारहित असून तद्व्यतिरिक्त सर्व चंचल व विनाशी आहे, या निश्चयासच विवेक असे म्हणतात.
म्हणजे संतांच्या संगतीत जावं, तिथे जाऊन त्यांनी आत्मा चैतन्य स्वरूप आहे, तो अविनाशी आहे, तो अमर आहे, आदर आहे असं त्यांनी जाणावं. आणि आत्म्या व्यतिरिक्त बाकीचं सर्व चंचल आहे आणि विनाशी आहे असं त्याला कळावं. आणि हे जाणून त्यांनी जो मार्गस्थ झालेला आहे तो खरा विवेक आहे. म्हणजे याला सारासार विचार म्हणायचा. सार काय ना आसार काय त्याला कळालंय. आसार गोष्टीला टाकून त्यांनी मला तो सार ग्रहण करण्याकरिता निघाला. पण सार असणारी गोष्ट साध्य आहे आणि त्या साध्यापर्यंत जाण्याकरिता जी करावी लागते त्याचं नाव साधना आहे. म्हणून साधना करणारा जो मनुष्य आहे साध्याच्या दिशेने निघालेला आहे, पण तो त्याने महाराज विचार करूनच निघालेला आहे. म्हणजे साधकामुळचा विचारीच आहे, अविचारी नाही, विचारीच आहे. म्हणून त्यांनी तो साधकच आहे. दुसरा त्यांनी जीवनमुक्त आहे, त्याला अमृतानुभव त्यांनी सांगितला. तिसरा योगी पुरुष आहे, त्याला त्यांनी चांगली पासष्टी सांगितली. पण समाजामध्ये सगळेच योगी नाहीत, सगळेच जीवनमुक्त नाहीत आणि सगळेच साधक नाहीत. पण सगळ्यांना उतरत जाण्याचा अधिकार आहे की नाही, सगळे धर्म धरून गेले पाहिजे की नाही, ही तळमळ माऊलींच्या अंतःकरणात आहे. म्हणून तर त्यांना माऊली म्हणतात. कोणा पुरुषाला माऊली म्हटलं तर पाहिलं का? पुरुषाला कोणी आई म्हणतं का? पुरुषाला बाप म्हणतात फार तर फार, त्याला आई कशी म्हणतील? पण सगळ्या विश्वाच्या उद्धाराची तळमळ त्यांच्या अंतःकरणात आहे आणि ती तळमळ ही आईच्याच ठिकाणी असू शकते. माझं त्यांनी मूल अतिशय आनंदात असावं, सुखी असावं, समाधानी असावं, ही तळमळ तिच्या अंतःकरणात आहे, तिला आई म्हणतात. म्हणून विश्व माऊली ज्यांना म्हटलं गेलं ते माऊली महाविष्णू भगवान ज्ञानोबर आहे. सगळ्या जगाचं कल्याण व्हावं हा भाव अंतःकरणात आहे. म्हणून साधकांकरता सांगितली गोष्ट खरी आहे. अमृतानुभव सिद्धांतकरता सांगितला, चांगदेव पासष्टी योग्यांकरता सांगितली. पण पुन्हा पण शिल्लक राहिलाच की नाही. हा पण कशा करता? अरे त्याच्यापेक्षाही तळागाळातला असणारा समाज ज्याला काहीच समजत नाही, ज्याला विवेकही समजत नाही, साधना समजत नाही, ज्याला परमार्थातलं काहीच कळत नाही, मग त्याला उतरून जायचं नाही का? गेलं पाहिजे. मग अशा त्यांनी सामान्य असणाऱ्या जीवाच्या उद्धाराकरिता काय साधन दिलं पाहिजे म्हणून शोध करून त्यांनी महाराज साधन सांगितलं. निळोबरायांनी त्यांनी निर्णय दिला. ते म्हणतात संत एकांती वैसले सर्व सिद्धांत शोधिले किंवा निवडले. सगळे संत एकत्र आले, त्यांनी सिद्धांत निवडून काढला आणि सिद्धांतातून कळालं की हरीचं नामच त्यांनी जीवाचा उद्धार करू शकतो. म्हणून श्री हरीच्या नामाचा महिमा जगापर्यंत पोहोचवावा. सामान्य जीवाने हरी हरी सदैव म्हणत राहावं आणि हरी हरी म्हणून त्यांनी महाराज भगवंतापर्यंत सरत जावं. कारण हे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये त्यांनी हरीच्या भजनानंच जीव त्यांनी भगवंतापर्यंत जाऊ शकतो, तो ज्ञानी होऊ शकतो, जीवनमुक्त होऊ शकतो, त्याला त्यांनी सगळ्या प्रकारचा योग साधू शकतो. हे कशाला घडेल या कलियुगात? तर फक्त भगवंताच्या नामाने घडेल. म्हणून नामानं ते घडत जर असेल तर नामाचाच महिमा सांगितला पाहिजे असा विचार करून माऊली ज्ञानोबरांनी नाम महिमा सांगण्याकरिता आणि हरिपाठ नावाचा छोटासा ग्रंथ त्यांनी अशा पद्धतीने तयार केला. आणि या हरिपाठाच्या माध्यमातून सगळ्या जगाला त्यांनी अशा पद्धतीने परमार्थ मार्गावर आवडू केला. मग तोच हरिपाठ आपण या ठिकाणी पाहतो आहोत. सर्वसामान्य लोक हरिपाठ म्हणतात, हे सारखं म्हणून 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 त्या हरिपाठातले शब्द अंतःकरणामध्ये उतरतात आणि उतरल्यानंतर त्यांनी म्हणत आत्मबोध प्राप्त होतो आणि त्या आत्मबोधानं जीव त्यांनी हरिरूप अशा पद्धतीने होऊन जातो. पुन्हा हरिरूप होण्याकरिताच त्यांनी हरीचं नामोच्चारण करायचंय. पुन्हा हरिपाठ हा नित्यनेमानं करावा. पुन्हा हरी आणि पाठ दोन शब्द आहेत. हरी म्हणजे श्री हरी, हा जो बालाजी आहे की नाही भगवान, हा त्यांनी श्री हरीच आहे. आणि या श्री हरीच्या नामाचा पाठ करणं म्हणजे त्यांनी हरी आणि पाठ दोन शब्द एकत्र झाले, हरिपाठ. हरी 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 अशा नामाचा पाठ सदैव करत राहणे याचं नाव आहे हरिपाठ. हरिपाठ करणं याचा अर्थ लोकांनी एवढाच केला, 27 अभंग रोज नित्यनेमानं म्हणायचे. म्हणजे काय झालं? हरिपाठ. लोकांचा गैरसमज आहे काय, तुम्ही परत ऐकतात ना तुम्ही सर्वजण. महत्वाचा मुद्दा सांगते. अहो सगळे लोक हरिपाठ करायचं म्हणतात, झालं का हरिपाठ? हो म्हणे झाला हरिपाठ. दिवसातून एकदा 27 अभंग म्हणून झाले म्हणजे त्याचा हरिपाठ झाला. मग त्याने बाकीच्या वेळात हरी हरी नाही म्हणत तरी चालेल असं काय आहे का? सांगण्याचं तात्पर्य असं तरी आहे का? नाही. सांगण्याचं तात्पर्य आहे तुम्ही अखंड हरी हरी म्हणा. हरी बोला देता, हरी बोला घेता, सर्व कार्य करिता हरी बोला, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, हे सगळंच सगळं त्यांनी करता हरी तुम्ही म्हणू शकता. म्हणून हरी 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 म्हणणं तात्पर्य आहे हे त्यांनी खाता पिता उठता बसता त्यांनी हरी हरी म्हणतात. आमचे आजोबा मला आठवतात की जे त्यांनी वृद्ध झाले होते पण बसायला लागले की हरी 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 म्हणायचे, उभं राहायला लागले की हरी 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 म्हणायचे. आम्ही त्यांची थट्टा करायचो. ते आम्ही कुठून आलो आणि ते आमच्या समोर असलं कुठून उभं राहायचं असलं की हरी हरी करायचे. आम्ही पण त्यांच्या समोर हरी 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 करून पळून जायचो. आम्हाला त्यांची गंमत वाटायची. हे हरी हरी म्हणतात पण त्याला हरिनामाचं महत्व कळालं, हरिपाठाचं महात्म्य त्यांना कळालं होतं.
म्हणून हरिपाठ महिमा सुद्धा अतिशय श्रेष्ठ आहे. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रचे होय ते हरीच्या पाठाचा महिमा सुद्धा त्यांनी मला मोठा विलक्षण आहे. म्हणून हरी हरी असा पाठ केला पाहिजे. काय बोलला हरिपाठ? तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुलत असो. महत्वाची गोष्ट सदा नाम घोष करू आणि सदा हरिकथा करू. सदा शब्दाचा अर्थ सदैव असा करावा. म्हणजे सदैव हरीचं नाम घेत राहू आणि सदैव हरीची कथा करत राहू. त्याच्यामुळे जीवाला खऱ्या अर्थानं समाधान प्राप्त होईल. आमच्या जीवनामध्ये त्यांनी भौतिक वैभवाच्या दृष्टीने पाहिलं तर शून्य आहे. जगद्गुरु तुकोबारांकडे पाहा, त्यांचं भौतिक जर त्यांनी जीवन पाहण्याचा प्रयत्न केला, व्यावहारिक जीवन जर पाहण्याचा प्रयत्न केला तर राहण्याला घर काय म्हणतात? घर चंद्रमौळी, चुलीवर हरळी, पाणी ठेवण्याकरता किळी, त्याच्यावर त्यांनी नारळी, नारळाची करवंडी. म्हणजे ज्यांच्या घरामध्ये त्यांनी साधा पाणी भरण्याकरता हंडा सुद्धा नाही, एक पेला सुद्धा घरात नाही, ते नारळाच्या करवंडीत पाणी द्यावं लागतं. ते म्हणतात सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो. कशाच्या जीवावर? तुमच्याकडे संपत्ती नाही, वैभव नाही, प्रतिष्ठा नाही, लोक तुक्या म्हणतात, अशी तुमची अवस्था. आणि तरी तुम्ही एवढे समाधानी आहात. त्याचं कारण काय? त्याचं कारण सदा नाम घोष करू हरी कथा आणि त्याने सदा चित्ता समाधान. आम्हाला या लोकांच्या त्यांनी या वैभवाची, प्रतिष्ठेची, नावाची आवश्यकताच वाटत नाही. कारण का? आम्हाला श्रीहरीचं सुख प्राप्त झालेलं आहे म्हणून. आणि हरीच्या सुखाच्या समोर या सगळ्या गोष्टी नगण्य आहेत, दुय्यम करणे आहेत. म्हणून हरिसुख फावले रे, हरिसुख फावले रे, श्री हरीचं सुख त्यांनी प्राप्त झालं, पण बाकीच्या सगळ्या गोष्टी दुय्यम नाही. म्हणून या कलियुगामध्ये त्यांनी प्रधान साधन जर काय असेल तर भगवंताचं नाम. आणि ते नाम त्यांनी आपल्या जीवनामध्ये जर प्राप्त झालं तर त्या नामचिंतनानं आपण त्यांनी श्रीहरीच्या स्वरूपापर्यंत जाऊ शकतो. पण ते नामचिंतन करणाऱ्या मनुष्याला ते नामचिंतन करता करताच दिव्य असणारा विवेक प्राप्त होईल. ते हरीचं नाम त्याला दिव्य आनंद कधी प्राप्त करून देईल? जेव्हा त्यांनी मला हरीच्या नावानं त्याला अद्वैत बोध प्राप्त होईल. मग अद्वैत बोध जर मध्ये घेतला नाही तर सुटणारच नाही. महत्वाची गोष्ट. तर समाधी शब्द आला की नाही? समाधी शब्दाचा अर्थ सम आधीन होणं. सम ज्याचं चिंतन करत आहात त्याच्या सम होणं, याचं नाव आहे समाधी. हरीचं चिंतन करतो की नाही आपण? मग हरीचं चिंतन करता करता हरी 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 म्हणत हरी सारखं होणं, म्हणजे त्यांनी मला समाधी लागली. हरिरूप होऊन झाले, याचं नाव आहे समाधी. म्हणून त्यांनी हरिरूप झाले, जाणणे हरपले, असं आहे की नाही? नेनंते गेले हरीचे ठाई. म्हणून त्यांनी हरिरूप झाले. हरी हरी म्हणता म्हणता हरिरूप झाले. हरिरूप होणंच त्यांनी परमार्थाचं ध्येय आहे. म्हणून हरिरूप झालं पाहिजे. आपण हरिरूप नाहीत का? मग आपण हरिरूप त्यागी व्हायला महत्वाचा मुद्दा आहे. तो हरी आपल्याला आहे की नाही या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. म्हणून महत्वाचा मुद्दा असाच आहे की आपण सगळेजण त्यागी हरिरूपच आहात. पण आपल्याला ते कळेल तेव्हा जेव्हा तुम्ही हरी हरी म्हणायला सुरुवात कराल तेव्हा. तुम्ही जर हरी हरी म्हणा, तुम्ही ऐकतात ना सर्वजण, मी महत्वाचा मुद्दा सांगतो, काळमुंच करू नये, फार महत्वाचा. ज्या दिवशी तुम्ही हरी हरी म्हणायला सुरुवात कराल
त्या दिवशी तुमचं पुण्य त्यांनी प्रबल होईल. त्या प्रबल असणाऱ्या पुण्यानं तुमचं अंतःकरण निर्मळ होईल आणि शुद्ध होईल. श्रीहरीची प्राप्ती कोणाला होते आणि कधी होते? जेव्हा अंतःकरण निर्मळ होतं आणि अंतःकरण स्थिर होतं तेव्हा त्यांनी श्रीहरीची प्राप्ती होऊ शकते. जर आपलं अंतःकरण निर्मळच झालेलं नसेल, त्याच्यामध्ये जर विकार असतील, त्याच्यात काम क्रोध लोभ जर आपण भरून ठेवलेले असतील तर हरी आपल्या चित्तात येणार नाही. पण तुका म्हणे चित्त करारे निर्मळ चित्त निर्मळ झालं पाहिजे. चित्त जैसे गंगाजळ, चित्त हे गंगाजळासारखं व्हावं, ते निर्मळ व्हावं आणि ते स्थिर व्हावं. दोन गोष्टी आहेत. हरी केव्हा प्राप्त होईल? जेव्हा आपलं चित्त निर्मळ होईल आणि जेव्हा आपलं चित्त स्थिर होईल. या दोन गोष्टी होतील. मग हे निर्मळ होईल कशानं? हरीच्या नामानं. आणि स्थिर होईल कशानं? हरीच्या नामानं. म्हणजे अखंड हरी हरी नामाचा पाठ करतोय त्याचं चित्त निर्मळ होईल आणि त्याचं काही अशा पद्धतीने चित्त स्थिर होईल. ते निर्मळ झालेलं स्थिर झालेलं चित्त सर्वज्ञ असणाऱ्या श्री हरीला कळेल, ईश्वराला कळेल. तो सर्वज्ञ. सर्वज्ञ जगात तिघे आहेत. तुम्ही ऐकतात ना सर्वज्ञ? सर्वज्ञ शब्दाचा अर्थ सांगतो. सर्वज्ञ म्हणजे काय? ज्याला कालचं कळतं, आजचं कळतं, उद्याचंही कळतं. म्हणून त्याने जो त्रिकालज्ञ आहे त्याला सर्वज्ञ असं त्यांनी म्हणावं. आणि या जगामध्ये सर्वज्ञ तीन लोक आहेत. एक तर परमात्मा सर्वज्ञ आहे, नंबर 2 संत सर्वज्ञ आहेत आणि नंबर 3 वेद सर्वज्ञ. तिघांना सगळंच कळतं ना. मग आपलं अंतःकरण स्थिर झालेलं आहे, आपलं अंतःकरण निर्मळ झालेलं आहे. हे जो सर्वज्ञ आहे त्याला कळेल की नाही? कळतं. मग ईश्वराला हे कळतं. तो ईश्वर त्यांनी महाराज गुरु रूपाने प्रगट होतो उपदेश देण्याकरिता. कारण स्थिर झालेलं चित्त, निर्मळ झालेलं चित्त हे ज्ञानाचं अधिकारी होतं. मग हरिस्वरूपाचा बोध जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर अशी सामग्री लागते. आणि ती सामग्री झाले की भगवान कृपा करतो. एक ओवी सांगतो माऊली ज्ञानोबरांची. ते म्हणतात हे ऐसे कर्मसाम्य दशा होय जेथ विरेशा तै सद्गुरु अपैसा भेटेची की. कर्मसाम्य दशा, अशी कर्मसाम्य दशा जेव्हा होईल आणि तेव्हा त्यांनी महाराज श्रीगुरु आपोआप चालत येतील. पण आपलं अंतःकरण निर्मळ आणि स्थिर झालेलं आहे हे भगवंत. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. गुरु केल्यानं होतो असं लोकांना वाटतं. तुम्ही ऐकतात ना? म्हणतच म्हणत असाल गुरु केल्यानं होतो असं जर तुम्ही म्हणत असाल तर ते साफ खोटं आहे, चुकीचं आहे. तुम्ही जर त्यांनी गुरु पाहून त्याचे कपडे पाहून त्याची दाढी पाहून त्याचं त्यांनी सगळा डामाडोल पाहून याला गुरु समजून जर त्याच्याजवळ जाल आणि त्याच्याकडून काहीतरी तुम्ही त्यांनी एखादा मंत्र प्राप्त करून घ्याल आणि त्याला जर गुरु म्हणत असाल तर तुम्ही त्यांनी त्या परमतत्वापर्यंत अशी जाऊ शकत. गुरु हा त्यांनी महाराज आपण शोधायला जाण्याची आवश्यकता नाही. उद्धार करण्याकरिता लागणारे जे गुरु आहेत ते स्वतः आपल्याला शोधत येत असतात असं आहे. म्हणून गुरु स्वतःच येतात आपल्याला. प्रमाण त्यांनी सांगितलं की नाही आता? ते म्हणतात माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. त्यांनी स्वतःचं वर्णन करून सांगितलं. तुकोबारायण ते म्हणतात सत्य गुरु राय कृपा मज केली परिणामी घडली सेवा काही सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाणा ठेविला कर. सापडविले त्यांनी मला सापडविले. रस्त्यात त्यांनी गंगा स्नानाला जात असताना त्यांनी मला सापडविलं आणि मग मला उपदेश केला लावून हात कुरवायला मात्र सांगितलेली चिंता न करा. त्यांनी मला ते दिलं. म्हणजे मी त्यांनी एक चांगला साधक होऊन माझ्या जागेवर बसलो. मी हरीचं नामचिंतन करत राहिलो
माझी त्यांनी अंतःकरणाची स्थिती ज्ञानाच्या प्राप्तीला योग्य झाली आणि अशा वेळेला भगवंताला ते कळालं आणि तो भगवान गुरु रूपाने प्राप्त झाला. प्राप्त झाल्यानंतर त्या श्री गुरुने मला त्यांनी तत्वोपदेश प्राप्त करून दिला. त्याच्या उपदेशाने त्यांनी मी तदाकार झाला. त्यांनी बोध प्राप्त करून दिला. वेदामध्ये त्यांनी बोध सांगितलं. काय आहे वेदामध्ये? महावाक्य सांगितलं. 4 महावाक्य आहेत वेदामध्ये. पहिलं महावाक्य तत्त्वमसि, त्याचा अर्थ सांगतो ते ब्रह्म तू आहेस. दुसरं महावाक्य अहम ब्रह्मास्मि, श्री गुरुने सांगितलं ते ब्रह्म तू आहेस. मग आपल्याला काय कळायला पाहिजे? मी ब्रह्म आहे. मग अहम ब्रह्मास्मि दुसरं महावाक्य. पण अहम म्हणजे नेमकं कोण हे तर कळायला पाहिजे की नाही. मग ज्याला ज्ञान होतं ते ब्रह्म आहे. म्हणजे प्रज्ञानम ब्रह्म, ज्याच्यामुळे ज्ञान होतं ते ब्रह्म. अहो पण ज्ञान कोणामुळे होतं? पण म्हणजे आत्म्यामुळे होतं. मग अयमात्मा ब्रह्म, हा आत्माच ब्रह्म आहे. आपण सर्वजण आत्मा आहोत आणि आत्माच ब्रह्मरूप आहे, आत्माच परमात्मा स्वरूप आहे. हे ज्यांनी ज्ञान होणं याला अभेद ज्ञान म्हणतात. ब्रह्म शब्दाचा अर्थ होतो हरी आणि आत्मा एकच आहे. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून हा जो आत्मा आहे ना, हा सच्चिदानंद स्वरूप आहे, हाच परमात्मा स्वरूप आहे. म्हणून त्यांनी सगळ्या जगाच्या समोर तुकोबाराने वर्णन करून सांगितलं, अमर आहा खरे की पहा खोटे न म्हणा देव माझा ऐसा मग भरवसा कळेल. किंवा त्यापेक्षा महत्वाचा विचार सांगितला, देवाची बरे तुका म्हणे खरे तुम्ही देव आहात. तुम्ही देव शोधण्याकरिता स्वतंत्र फिरायची आवश्यकता नाही. एक हरि आत्मा जीव शिव सम वाया तो दुर्गा मन गाली मन. हा सिद्धांत आहे. महत्वाची गोष्ट आहे. हरिपाठात सांगितलं. भोळ्या बाबड्या लोकांना तिथपर्यंत जाण्याकरिता सांगितलं. महत्वाची गोष्ट. भोळ्या बाबड्या लोकांना साधना त्यांनी सांगितली हरि हरि म्हणा. हे हरि हरि म्हणल्याने काय होईल? हरि आणि आत्मा एकच आहे, एक कळेल. म्हणून एक हरि आत्मा जीव शिव सम, जीव आणि शिव हे एकच आहे, सम आहे. हा त्यांनी भाव प्रगट होईल. हा प्रगट होण्याकरिता कारणीभूत गुरुकृपा असावी लागेल. आणि ही गुरुकृपा होण्याकरिता आपल्या अंतःकरणाची स्थिती निर्माण व्हावी लागेल. आणि ती स्थिती निर्माण होण्याकरिता हरि हरि त्यांनी म्हणावं लागेल. हरि हरि म्हटले अंतःकरण निर्मळ स्थिर होईल. आता पेरण्यांचा कार्यक्रम सुरू आहे की नाही? लोक पेरण्या कधी करतात? उन्हाळ्याच्या दिवसात ढेकळात लोक पेरतात का? नाही पेरत. मग पाऊस पडाला, बरं पाऊस पडला लगेच पेरायला गेले असं होतं. चिखलात पेरतात का? नाही. म्हणजे ढेकळातही पेरत नाही आणि चिखलातही पेरत नाही. मग काय व्हावं लागतंय? वापसा व्हावा लागतो. मग वापसा झाल्यावरच पेरलं पाहिजे. मग हरी 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 जर सामान्य मनुष्य म्हणू लागला तर त्याच्या हरी हरी म्हणण्यानं तो ज्ञानाचा अधिकारी होईल. म्हणजे त्याचा वापसा होईल. आणि वापसा झाल्यानंतर पेरणारा आपोआपच ट्रॅक्टर घेऊन येईल. आता बैल घेऊन येईल मानाचं काही काम राहिलं नाही. तो आपोआपच ट्रॅक्टर घेऊन येईल आणि तो त्यांनी आता त्याच्यामध्ये बी पेरून टाकेल. महत्वाची गोष्ट आहे की नाही? वापसा झाल्यानंतर पेरलं जातं. तसं आपल्या अंतःकरणाची स्थिती निर्माण होणं, अंतःकरण शुद्ध होणं, निर्मळ होणं आणि स्थिर होणं याचं नाव आहे वापसा. आणि असा वापसा झाला की तो त्यांनी पेरणारा श्री गुरु येईल आणि तो त्यांनी बी पेरून जाईल. आणि काय बी आहे ते म्हणजे हरीचं नाम. बस हरी 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 असं म्हणायला सांगेल. आणि त्यानं त्या हरी हरी त्यांनी सांगितलं की त्या हरीतूनच अद्वैत बोध अंतःकरणात होते. म्हणजे हरीनं सुरुवात होती ना हरीनं शेवट होतो. महाराज बीज आणि फळ हरीचे नाम. बीज आहे हरीचं नाम आहे, फळ आहे हरीचं नाम आहे. महत्वाची गोष्ट. मग तो तत्वोपदेश करेल आणि तो सांगेल. तो काय सांगेल आल्यानंतर? तो म्हणेल आपल्याला एक हरी आत्मा, आत्मा आणि हरी एकच आहे. तू ज्याला जीव म्हणतो आहेस तो जीवच शिव आहे.
म्हणून जीवाला शिवस्वरूपतेचं ज्ञान प्राप्त होईल आणि ज्या दिवशी जीवाला शिवस्वरूपतेचं ज्ञान प्राप्त होईल, मी शिव आहे असं ज्या दिवशी त्याला कळेल, त्या दिवशी त्याच्या अंतर्गणातून सगळ्या प्रकारचा उद्वेग निघून जाईल. त्याला ज्ञान होईल ना मला स्वरूपाचं. हे जे ज्ञान तुम्ही ऐकतात ना सर्वजण, थोडी कठीण प्रक्रिया सांगतो. चला अवघड असली तरी पण ऐकून ठेवा, महत्वाचे आहे म्हणून सांगतो. जीवस्वरूपाला ज्ञान प्राप्त होतं. पण जीव म्हणजे काय? तीन गोष्टीने म्हणून जीव म्हणतो. एक आहे त्याने बुद्धी, दुसरा आहे बुद्धीचा अधिष्ठान चैतन्य, आणि तिसरा आहे चैतन्याचा बुद्धीत पडलेला आभास. तुम्ही पाठ ऐकता का सगळे? कुठेतरी पाठ ऐका तुम्ही जातात म्हणून तुम्ही उत्तर द्या. बरोबर, म्हणजे बुद्धीचा अधिष्ठान चैतन्य आणि त्या चैतन्याचा त्याने बुद्धीमध्ये पडलेला आभास, या तीन गोष्टीने म्हणून काय म्हणतात? जीव म्हणतात. बरोबर. मग आता याचा प्रश्न असा उभा राहतो, जीवाला ज्ञान होतं म्हणजे नेमकं होतं कोण? आता जीव हा शिवस्वरूप आहे कळालं की नाही आपल्याला? असं आपण ऐकलं की नाही आता? मग जीवाला शिवस्वरूपतेचं ज्ञान झालं म्हणजे जीवाच्या ठिकाणी तीन घटक आहेत, त्याच्यात कोणाला झालं? जर त्याने बुद्धीला झालं म्हणावं तर बुद्धी जड आहे. तिथं जड शब्दाचा अर्थ होतो जे स्वतःला जाणत नाही, दुसऱ्याला जाणत नाही, त्याला म्हणायचं जड. स्वतःला जाणत नाही, दुसऱ्याला जाणत नाही, म्हणून त्यांनी बऱ्याच वेळेला सामान्य संसारातल्या लोकांना जड म्हणून म्हणतात. जड म्हणजे जड शब्दाचा अर्थ तो वेडा असा सुद्धा अर्थ करता येतो. जड म्हणजे जो मूर्ख आहे असाही त्याचा अर्थ केला जातो. का बरं? त्याला मूर्ख का म्हटलं सामान्य जीवाला? अहो तो स्वतःलाही ओळखत नाही, त्याला स्वतःचंही स्वरूप माहित नाही, त्याला दुसऱ्याचंही स्वरूप माहित. तर मी कोण आहे हा विचार केला पाहिजे. आहे मी हा कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा मी कोण आहे याचा विचार केला पाहिजे. त्याच्याजवळ तोही विचार नाही. आणि जगात त्यांनी सगळे लोक त्यांनी पाहतो आणि हे कोण आहे हे त्याला माहित नाही. खरं तर जीव हे देव हे त्याला कळलं पाहिजे आणि मी सुद्धा देव आहे हे त्याला कळलं पाहिजे, पण हे ज्याला कळत नाही त्याला म्हणायचं जड. म्हणून त्यांनी बुद्धी जड आहे, तिला ज्ञान होत नाही. मग चैतन्याला होतं म्हणा. अहो चैतन्यच आहे, ते स्वतःच ज्ञान स्वरूप आहे, त्याला कसं ज्ञान होईल? मग आता राहिला आभास. मग आभासाला ज्ञान होतं म्हणा. ही आभासाच्या 7 अवस्था आहेत. तुम्ही ऐकतात बरोबर? 7 अवस्था सांगतो. पहिली अवस्था आहे अज्ञान, दुसरी अवस्था आहे आवरण, तिसरी अवस्था आहे विक्षेप, त्याच्यानंतर परोक्ष ज्ञान, मग त्यांनी अपरोक्ष ज्ञान, मग शोकनाश आणि मग आनंद. बरोबर आहे की नाही? म्हणजे त्यांनी या अवस्थांमधून अशा पद्धतीने आभासाला जावं लागतं. त्याच्या ठिकाणी आहे अज्ञान. कशाचं? मी कोण आहे याचं अज्ञान. हे झालं पहिलं त्यांनी अज्ञान. मग त्याच्यावर त्यांनी महाराज आलं आवरण, परमात्मा स्वरूपाविषयी असणार आवरण. काय परमात्मा आहे की नाही जगात? 2 वर्ग आहेत. एक वर्ग असा आहे तो म्हणतो देव तो काय नाही, याला म्हणायचं आवरण, हे असत्वा बाजूला आवरण. आणि दुसरा वर्ग देव मानणार आहे, पण कुठं आहे देव? तो म्हणतो आहे पण माहित नाही कुठे. कोणी म्हणतो वैकुंठात आहे, कोणी म्हणतो स्वर्गात आहे, कोणी आणखी कुठे म्हणतो आहे पण माहित नाही. याला आभाळा मार्ग आवरण म्हणायचं आहे, पण त्याच्यावर आवरण त्याला ते कळत. म्हणजे अशा पद्धतीने आवरण आहे. मग विक्षेप, मग अंतःकरणाची चंचलता, याला विक्षेप म्हणायचं. आणि मग हे जाण्याकरिता पुढे जाऊन त्यांनी परोक्ष ज्ञान, परमात्मा स्वरूपाचं अस्तित्वाचं ज्ञान, याला परोक्ष ज्ञान म्हणायचं. आणि तेच ज्ञान पुढे जाऊन अपरोक्षत्वानं होतं ज्या दिवशी देव जगात आहे ही दृढ भावना अंतःकरणात आहे आणि देव शोधण्याकरिता निघाला त्या दिवशी त्याला देव कळतो. महाराज म्हणतात देव पाहावया गेलो आणि तेथे देवाची ओळी ठेवलो. मी स्वतःच देव झालो, मला विचारांती कळालं की मीच देव आहे. ज्या देवाला शोधण्याकरिता मी बाहेर फिरतोय तो देव बाहेर नसून माझ्या आत आहे आणि त्यापेक्षा मीच आहे हे ज्या दिवशी कळेल त्या दिवशी अपरोक्ष ज्ञान झालं समजायचं. हे झालं अपरोक्ष ज्ञान. आणि असं अपरोक्ष ज्ञान झाल्याने काय होतं? शोक निवृत्त होतो. जो विचारवान पुरुष आहे हा शोकातून तरून जातो. आत्मविद पुरुष हा त्यांनी शोकातून तरतो असं त्यांनी गीता वर्णन करून सांगते. म्हणून त्यांनी महाराज आत्मस्वरूपाचा बोध प्राप्त झाला, मी ब्रह्मरूप आहे असं ज्ञान प्राप्त झालं की सगळ्या प्रकारचा शोक निवृत्त होतो. आणि शोक निघून गेल्यानंतर जे शिल्लक राहतं त्याचं नाव आहे आनंद, आनंदावाप्ती. त्याचं नाव आहे सुख, म्हणजे त्याला सुखरूप असणारी अवस्था प्राप्त होते. म्हणजे जीव श्रीहरीला शोधण्याकरिता निघाला आणि प्रवास करत करत आणि श्रीहरीच्या मूळ स्वरूपापर्यंत गेला आणि त्याला कळालं की श्रीहरी हा सुख स्वरूप आहे आणि तो श्रीहरी त्यांनी सुख स्वरूप आहे आणि माझंही स्वरूप सुख स्वरूप आहे. तो आणि मी दोन नाही एकच आहे. तो जो श्रीहरी आहे तोच त्यांनी माझं खरं स्वरूप आहे. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती देहे उभे मूर्ती विटेवरी. महत्वाची गोष्ट
गोष्ट आहे की नाही. म्हणून त्यांनी म्हणायचं मी आणि देव दोन नाही, मी तो वासुदेव तत्वता टोईल विचारिता अनेक ठाऊक सभागिया संता नाही तुझा आणि कमावता का. मीच वासुदेव स्वरूप आहे, मीच त्यांनी देव स्वरूप आहे, मीच सुख स्वरूप आहे हे ज्या दिवशी कळेल आणि त्या दिवशी खऱ्या अर्थाने तो व्यापक बोधावरती अशा पद्धतीने आरूढ होईल. आणि मग त्यांनी या व्यापक बोधावर आरूढ होऊन तर तो त्यांनी अशा पद्धतीने पुन्हा हरी यावर ही पार्था जो माझ्या वजनी असता तया ते माथा मुकुटकडे. मग आत्मस्वरूप जे आहे ते भोगण्याकरिता काय केलं पाहिजे, परत हरीचं नाम, हरीच्या नामानं स्वरूपापर्यंत जावं. मी सुखरूप आहे असं कळावं, तो श्रीहरी सुखरूप आहे असं कळावं, आपण दोघे एकच आहोत असं त्यांनी कळावं. आणि मग त्याच श्रीहरीचं आपल्या स्वतःच्या स्वरूपाचं सुख भोगण्याकरिता पुन्हा हरिहरी त्यांनी म्हणावं. असं त्यांनी जर तुम्ही म्हणू लागला तर खऱ्या अर्थानं समसुख प्राप्त झाल्या कारणानं तुम्हाला श्रीहरीच्या स्वरूपाची समाधी प्राप्त होईल. म्हणून त्यांनी ही अद्वैताची प्रक्रिया सांग. कर्मधर्म संयोगानं माझ्या वाट्याला हा अभंग महत्वाची गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये अद्वैत प्रक्रिया वर्णन करून सांगितली. हे अद्वैताचं जे तत्वज्ञान हे सहजासहजी माणसाच्या पदरात पडत नाही. कारण ज्ञान हे बुद्धीला होत असताना पण सामान्य असणारी बुद्धी त्यांनी मला ज्ञानाला सांगू शकत नाही. ती कुशाग्र असते पाहिजे, ती दिव्य असणारी बुद्धी. बुद्धीचे प्रकार आहेत, कुशाग्र बुद्धी आहे, तैल बुद्धी आहे, फकीर बुद्धी आहे, असे गौरी बुद्धी आहे, शेनी बुद्धी आहे, ते बुद्धीचे प्रकार. म्हणून त्यांनी आपली कोणत्या प्रकारची बुद्धी आपण तपासून पाहिलं पाहिजे, महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे त्याने कुशाग्र बुद्धी म्हणजे गवताची जी काडी असते ना त्याचं जे टोक अतिशय सूक्ष्म आहे त्याला कुशाग्र. काही लोक अशी कुशाग्र बुद्धीचे असतात, काही तैल बुद्धीचे असतात. एक त्यांनी तेलाचा थेंब मोठ्या विहिरीमध्ये घेऊन टाकावा आणि त्या तेलाच्या थेंबाने त्यांनी मला संपूर्ण विहिरीवरती तरंग यावा. तसं थोडस एखाद्या माणसाला सांगावं त्याला जास्त कळावं, त्याची तैल बुद्धी असते. कर्पूर बुद्धी म्हणजे काय, कापडाची त्यांनी एवढी चांगल्या क्वालिटीचं कापड असतं आणि ती दिव्याच्या जवळ न्यावी. दिव्यात त्या कापडात एवढा अंतर असतं, अंतर असून सुद्धा तो कापूर त्या दिव्याला आपल्याकडे ओढून घेतो. तसं सांगणारा मनुष्य काय सांगतोय त्याचं बोलणं ऐकणाऱ्याला आधीच कळावं. याला कर्पूर बुद्धी म्हणायचं. कर्पूर बुद्धी. त्याच्या पुढे जाऊन अजून एक बुद्धी आहे, ती बुद्धी म्हणजे त्यांनी मला मिनी बुद्धी. मिनी म्हणजे काय, मेनवरती त्यांनी घ्यायची, एक दाबण घ्यायचा, त्याच्यात खून बाहेर काढायचा. मेनाच्या वरतीला छिद्र पडतं, ते तेवढंच राहतं. काही लोक असे असतात जेवढं सांगितलं तेवढंच कळतं, त्याच्यापेक्षा जास्त नाही, कमी नाही, ते छिद्रासारखेच असतात, तेवढंच त्यांना कळतं. त्याच्यापेक्षा अजून डाऊन लेवल एक बुद्धी आहे, तिचं नाव आहे खोजी बुद्धी. पोत्यातलं धान्य त्यांनी काढून देण्याकरिता ते त्याला जंब्या म्हणतात, त्याचं अजून एक नाव खोजीर आहे. ते त्यांनी मला तसं खोजीर त्याच्यात पोहायचं, बाहेर काढल्यानंतर धान्य काढून दाखवायचं. ते दाखवल्यानंतर पोत्याचं ते छिद्र पडलेलं थोडं आपोआप मिटून जातं. काही अशा स्वभावाचे लोक असतात, कीर्तनात सांगितलं की कळतं आणि झटकून घरी निघाले की परत मिटून जातं. याला म्हणायचं खोजीर बुद्धी. त्याच्यापेक्षा अजून एक बुद्धी आहे, त्याचं नाव आहे गौरी बुद्धी. गौरी बुद्धी म्हणजे काय, गौरी अशी असते जी त्यांनी पेटली तर चांगलीच गोष्ट आहे, ती पूर्ण पेटून जाते. जर नाही पेटली तर दुखत आहे. कायची बुद्धी आहे किती सांग, 2 तास कीर्तनात काय त्याला सगळे कीर्तन हरिपाठावर सांगितले तरी तो धुपतच राहतो. याचं नाव आहे गौरी बुद्धी. त्याला समजतच नाही काय, याचं नाव आहे गौरी बुद्धी. त्याच्यापेक्षा डाऊन लेवल एक बुद्धी आहे, तिचं नाव आहे शेनी बुद्धी. शेनी बुद्धी. एक त्यांनी शहरातली सुनबाई खेड्यात बांधायला गेले आणि स्वयंपाक करायचा होता. सासूबाईने त्यांनी सगळी तयारी करून दिली. आता सुनबाई घरात आल्यानंतर सासूला काही काम राहत नाही, मग ती चक्कर मारून येते. मग ती गेली चक्कर मारायला, सुनबाई सगळं काम करतात असं सगळ्या लोकांना अभिमानाने तिला सांगायचं असतं, असं तिच्याकडे काम आलं. आणि मग ती फिरायला गेल्यानंतर सुनबाईने स्वयंपाक भाजी अर्धी शिजून झाली, अर्धी तशीच राहिली, गोवऱ्या संपून गेली. आता काय करायचं, तिने विचार केला आता याच्यात मी काय टाकू. इकडे पाहिलं असताना शेण पडलेलं तिला दिसलं. तिने विचार केला गोवऱ्या तरी कशाच्या आहेत, शेणाच्या आहेत की नाही. मग ते तरी शेण आहे, हे तरी शेणच आहे. मग काय शेण घालून आपण चूल पेटवत होतो ना, काय गेली भांडं घेऊन गेली, त्याचं शेण आणलं आणि पातेलं खाली उतरून ठेवलं, टाकलं शेण चुलीत. काय होणार आता, ती पेटलेली चूल विझून गेली. काही आठवडे असे लोक असतात की जे सांगणारे चाप्टर बंद करून टाकतात, म्हणजे शेणी बुद्धीचे लोक. म्हणून कळायचं जर असेल तर तत्वज्ञान करण्याकरिता गरज आहे बुद्धीची. बुद्धी जर नसेल तर तत्वज्ञान कळत नाही. आणि एखाद्याला कळालं सुद्धा बुद्धीच्या बळावरती आणि पुण्य जर नसेल त्याला ते पटत नाही. गुरुजी वर्णन करून सांगायचे. गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर, ज्यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल, मोठी गोष्ट आहे. ते म्हणायचे बुद्धी नसेल तर ज्ञान कळत नाही, पुण्य नसेल तर कळालं तरी पटत नाही. आणि अधिकार नसेल माझे सगळं
कोणत्याही प्रकारचं नसून केशवराजाच्या ठिकाणी बुद्धीने स्थिर होणं हेच बुद्धीचं खरं वैभव आहे. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशवराजे सकल सिद्धी म्हणजे परमात्मा स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता असावे लागेल बुद्धी, ते त्यांनी पटण्याकरिता असावे लागेल पुण्य, आणि ते ज्ञान झेपण्याकरिता असावा लागेल अधिकार. अनाधिकाऱ्याला ज्ञान समजत नाही ना, तो त्यांनी अनाधिकारीच असतो, त्याला त्यातलं काय माहिती. जसं त्यांनी वकील असेल तर त्याला डॉक्टरचं ज्ञान नाही, तो अनाधिकारी त्याला जर सांगितलं बघा आता तुम्ही पण शिकलेले आहात ना, आमचे डॉक्टर काही अजून आले नाही, तुम्ही इथे उपस्थित आहात, पेशंटला फार त्रास होतो वकील साहेब, तुम्ही असं करा एवढे इंजेक्शन तुम्ही टोचा. आता तो वकील असला म्हणून काय झालं, त्याला इंजेक्शन द्यायचं ज्ञान आहे का बरं, तो त्याचा अधिकारी नाही. महत्वाची गोष्ट आहे. तात्पर्य असंच आहे, अधिकार झाल्याशिवाय ज्ञान कळत नसतं. म्हणून त्यांनी आपला अधिकार झाला की श्रीहरी तो कळतो, तो श्रीहरी त्यांनी गुरु रूपाने प्रगट होतो आणि प्रगट होऊन तत्व ज्ञान प्राप्त करून देतो, आणि त्या तत्वज्ञानाने त्यांनी मला हरिरूप आपल्याला होता येतं. म्हणजे हरी हा सुखरूप आहे. योवै भूमा तत्सुखम नाल्पे सुखम असते, श्रुती वर्णन करून सांगते. भूमा म्हणजे ब्रह्म सुखरूप आहे आणि श्रीहरी हा ब्रह्मरूप आहे, तो सुखरूप आहे आणि तो श्रीहरी माझं स्वरूप आहे. म्हणजे मी सुद्धा तत्सम सुखरूप आहे. म्हणजे मी सुखरूप आहे, म्हणजे स्वतः सुखरूप आहे असा बोध प्राप्त व्हावा, तो श्रीहरी सुखरूप आहे असा बोध प्राप्त व्हावा. आणि सुखरूप होऊन त्यांनी सुखाचं चिंतन करावं, तेव्हा काय करेल, त्याचं नाव आहे समाधी. म्हणून त्या श्रीहरीच्या स्वरूपाची समाधी जर प्राप्त करून घ्यायची असेल तर त्याच्यासारखं सुखरूप आधी व्हावं लागेल, समान सुख प्राप्त करून घ्यावं लागेल, तेव्हा समाधीपर्यंत जाता येईल श्रीहरीच्या. हा अद्वैत बोध प्राप्त झाल्याशिवाय त्यांनी सुखात प्रवेश करता येत नाही. आणि म्हणून मौलिक ज्ञानोबाने हे प्रकर्षानं सांगावं असं वाटलं आणि अभंगाच्या पहिल्या चरणात ते वर्णन करून समाधी प्रस्तावना करत असताना आपण जो मुद्दा ठिकाणी उपस्थित केला की परमार्थ करत असताना ध्येयाचा विचार करावा, फलाचा विचार करावा, आणि ते फल आपण सिद्ध केलं काय, श्रीहरीचं त्यांनी चिंतन करत करत हरिरूप असणाऱ्या समाधीपर्यंत जाणं हे परमार्थाचं फल आहे. पण ते जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल, त्या समाधीपर्यंत जर आपल्याला जायचं असेल तर आपल्याला अग्नी महाराज समसुख व्हावं लागेल, श्रीहरी समान सुखरूप आपल्याला व्हावं लागेल, आणि तेव्हा आपल्याला समाधी प्राप्त होऊ शकते, अन्यथा प्राप्त होऊ शकत नाही. ज्याच्या ठिकाणी द्वैत बुद्धी आहे, तो हरी वेगळा आहे, देव वेगळा आणि मी वेगळा, अशी द्वैत बुद्धी ज्याच्या जवळ आहे त्याला समाधी लागू शकत नाही.
जीवात आणि देवात भेद जो मानतो आहे आणि त्याला समाधी लागू शकत नाही. म्हणून समाधी जर लागली तर कशाने लागेल? अद्वैत भावनेत गेल्यानेच लागेल. म्हणून समाधी हरीची समसुखेवीन न साधेल जाण द्वैत बुद्धी. ज्याच्या ठिकाणी द्वैत बुद्धी आहे त्याला समाधी साध्य होणार नाही. जो त्यांनी अद्वैत भावनेनं हरीला जाऊन त्यांनी हरीचं भजन करतोय, शिव भूत्वा शिवम यजेत या भूमिकेत जाऊन भजन करतोय. एकदा काय झालं, तुम्ही ऐकतात ना सर्वजण? महत्वाचा मुद्दा सांगतोय. असं आहे आणि हे विचारलं पाहिजे, भक्तीनं लोक म्हणून तुम्हाला जागृत केलं पाहिजे. हे बघा, प्रभू रामचंद्राने हनुमंतरायांना प्रश्न विचारला. हनुमंता, तू कोण आहेस? हनुमंतराय म्हणले, एवढं आपण कायम बरोबरच आहोत देवा, काय तुला आज पडलं मला पहा विचारायचं, तू कोण आहेस? आता तू कोण आहेस असं तू विचारतोय गोष्ट खरी आहे, पण तू कोणत्या दृष्टीने विचारतोस हे मला माहित नाही. पण तुझ्या प्रश्नाचं उत्तर मला द्यायचंय, मग मी वेगवेगळ्या दृष्टीने देतो. तुम्ही ऐकता महत्वाचा मुद्दा सांगतो, ऐका. 3 दृष्टी वापरल्या. ते म्हणजे तू जर देहदृष्टीने मला विचारत असेल तू कोण आहेस, तर मी तुझा दास आहे. देहदृष्ट्या तुझा सोहम, मी तुझा दास आहे. तू जर जीवदृष्टीने पाहत असेल तर मी तुझा अंश आहे. ममय अंशो जीवलोके जीवभूत सनातना मनषष्टानि इंद्रियाने प्रकृतिस्थाने कर्षते. म्हणून जीवदृष्टीने जर विचारत असेल तर मी तुझा अंश आहे. आणि आत्मदृष्टीने जर देवा तुम्हाला विचारत असेल तर तू आणि मी एकच आहे. देहदृष्ट्या तुझा सोहम, जीवदृष्ट्या तुझा आत्मदृष्ट्या त्वमेवाहम इति मे निश्चिता मती. माझी मती माझी बुद्धी निश्चित रूपाने मी ठाम केलेली आहे. काय? देहदृष्टीने मी तुझा दास आहे, जीवदृष्टीने जर पाहिलं तर मी तुझा अंश आहे, आणि आत्मदृष्टीने जर पाहत असेल तर तू आणि मी एकच आहे. म्हणून त्यांनी मी आणि देव 2 नसून एकच आहे. हा अभेद ज्याच्या अंतःकरणात निर्माण झाला, हा भाव ज्याच्या पोटात निर्माण झाला, तो समाधीपर्यंत जाऊ शकतो. ज्याच्या पोटात द्वैत बुद्धी आहे तो त्यांनी महाराज समाधीपर्यंत जाऊ शकत नाही. म्हणून समाधी हरीची समसुखेवीन न साधेल जाण द्वैत बुद्धी. ज्याची द्वैत बुद्धी आहे तो समाधीपर्यंत जाऊ शकत नाही. ज्याची अभेद बुद्धी झालेली आहे, जो श्रीहरी समान सुखरूप झालेला आहे, आणि तो श्रीहरीच्या समान समाधीला त्यांनी जाऊ शकतो, समाधी स्वरूपापर्यंत जाऊ शकतो. हा सिद्धांत मौलिक ज्ञानोबरायांनी सहज शब्दात वर्णन करून सांगितलं. म्हणून त्या श्रीहरीचं आपण चिंतन करावं. कशानं? आपल्या बुद्धीनं. त्यांनी मला बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप व्हावे आपण म्हणून बुद्धीनं निश्चय करावा. ते आत्मा आहे त्याला जाणता यावं. नैनन छिंदन्ति शस्त्राणि नैनन दहति पादका न चैनन क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुता. हे माझं स्वरूप आहे. न जायते क्रियते वा कदाचित् नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. शरीराचा नाश झाल्यानं माझा नाश होत नाही असा मी आत्मा आहे, आणि आत्माच ब्रह्मरूप आहे असा अभेद बोध ज्या दिवशी प्राप्त होईल त्या दिवशी त्याने हरी समान आपण सुखरूप होऊ. आणि असे सुखरूप आपण झाल्यानंतर आपल्याला श्रीहरीची समाधी प्राप्त होईल. समाधी हरीची समसुखेवीन अशी प्राप्त होणार नाही. जोपर्यंत तुम्ही समसुख होणार नाही तोपर्यंत प्राप्त होत नाही. म्हणून न साधेला जाणं द्वैत बुद्धी. मग आपण काय करावं? आपल्या बुद्धीच्या ठिकाणी हा बोध धारण करावा. बुद्धी मोठी विलक्षण आहे महाराज. बुद्धी ही त्यांनी चंचल असणारी स्त्री आहे. तिला त्यांनी अनंत बुद्धीचे तरंग क्षणक्षणापालटते रंग धरू जाता संग तवतो होय बाधक. म्हणून बुद्धीचे अनंत तरंग आहेत. म्हणून बुद्धीच्या मागे जर त्यांनी वाहत असाल तर त्यांनी बुद्धीच्या प्रवाहात वाहून जाऊ नका. बुद्धीला त्यांनी परमार्थाच्या प्रवाहात आणा. जर तुम्ही तुमची बुद्धी परमार्थाच्या प्रवाहात आणली तर त्या बुद्धीला त्यांनी निश्चय होईल आत्मज्ञानाचा. फक्त आत्मज्ञान व्हावं असं नाही, मी आत्मा ब्रह्मरूप आहे असा बोध प्राप्त व्हावा, आणि त्या श्रीहरीच्या ठिकाणी बुद्धीनं स्थिर व्हावं. हेच बुद्धीचं खरं वैभव आहे, प्रमाण म्हणून झाले. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराचे सकल सिद्धी. केशवराज नाम परमात्मा, केशवराज नाम श्रीहरी, आणि या श्रीहरीच्या ठिकाणी बुद्धी स्थिर होणं आणि त्याचं चिंतन करता करता चिंतने चिंतनेत दृढता या स्थितीत निघून जाणे हेच बुद्धीचं खरं वैभव आहे. आणि तिने तिथंच त्यांनी स्थिर होऊन तदाकार होऊन जावं हा त्यातला दिव्य भाव आहे. म्हणून त्यांनी दुसरं वैभव बुद्धीचं कोणतंच नाही. म्हणून खरी सिद्धी तर परमात्मा सिद्धी आहे, आणि ती या माध्यमातून बोधाच्या माध्यमातून श्रीहरी नामचिंतनाच्या माध्यमातून प्राप्त होईल. या व्यतिरिक्त असणाऱ्या ज्या भौतिक सिद्धी आहेत त्या सगळ्या उपाधीच आहेत, आणि हरी वाचून त्या सर्व खोल आहेत. हे सांगायचं अभंगाच्या 3ऱ्या चरणात मला
हेच उपाधी जवळ त्या परमानंदी म्हणून आहे त्या आत्मसिद्धीला प्राप्त करून घ्यावं आणि त्याच्यावरती स्थिर राहावं। आणि ही आत्मसिद्धी प्राप्त न करता जर आपण रिद्धिसिद्धी प्राप्त करून घेण्याकरिता धावपळ करत असलो तर त्याने मला ती फक्त उपाधीच आहे। आणि का उपाधी म्हटलं तिला? परमानंदाच्या ठिकाणी मन न ठेवता रिद्धिसिद्धीच्या ठिकाणी मन ठेवून भटकतो आहे जीव, तो त्याने मला परमतत्वापर्यंत जाऊ शकत नाही, तो समाधीपर्यंत जाऊ शकत नाही। ज्यानं हरीला जाणलंय तो त्याने हरीचं चिंतन करतो। महत्वाचा मुद्दा आता सांगता काय सांगतो ऐका। सगळ्या साधू संतांनी असंच केलं ना, त्या श्री हरी परमात्म्याला जाणलं। कशानं जाणलं? स्वरूपानं जाणलं, आत्मत्वानं जाणलं। देवाला आपल्यापासून वेगळं ठेवलं नाही, देव आणि मी एकच आहे असा बोध प्राप्त करून घेतला। आणि हा बोध प्राप्त करून झाल्यानंतर देवाचं भजन केलं। शिव भूत्वा शिवमेजेत, शिव होऊन शिवाचं भजन केलं। मीच होणी पांडवा करीती जे माझी सेवा। भगवान स्वतःच म्हणतं, हे पांडवा, हे अर्जुना, अरे आधी मी होता आणि मी होऊनच माझं भजन करत। म्हणून त्यांनी देव झाले आणि देव होऊन देवाचं भजन करत राहिले। हा दिव्य भाव आहे आणि हाच भाव महत्वाचा आहे। त्याचं प्रेमसुख प्राप्त करून घ्यायचं नाही तर जो फक्त देव झाला आणि देव होऊन जर त्याच भूमिकेत राहिला, त्याला जर भजन केलं नाही तर त्याला समाधान प्राप्त व्हायचं नाही। उद्धव त्यांनी देव झाला, उद्धवाला ज्ञान प्राप्त झालं, आत्मज्ञान। उद्धव त्यांनी महाराज बृहस्पतीकडे शिकण्याकरिता गेला। भागवतातला प्रसंग सांगतो, हे वृष्णीनाम प्रवरो मंत्रे कृष्णस्य दैतस्तथा शिष्यो बृहस्पती साक्षात उद्धव बुद्धी सत्तमा। बुद्धिमान असणारा उद्धव आहे, हा बृहस्पतीकडून शिकून आलेला आहे, हा ज्ञान संपन्न झालेला आहे। भगवान त्यांनी मथुरेमध्ये आले आणि आल्यानंतर हा शिकून आला गुरु घरून। गुरुच्या घरी जाऊन त्यांनी देवलोकात जाऊन शिकून आला बृहस्पतीकडून आणि आल्यानंतर लागला देवाच्या समोर छाप करून घ्यायला। तो ब्रह्म माया आद्यस्त अधिष्ठान असंभावना विपरीत भावना याच्याशिवाय बोलत नाही, खाली उतरच ना महाराज। तो त्या तत्वज्ञानाच्याच रेंज मध्ये बोलायला खाली उतरायला तयार नाही। आणि अशी त्याची अवस्था पाहिली हा भगवान हसला। तो म्हणला, उद्धवा तू ज्ञानी झालाच गोष्ट खरी आहे, तू मनाला पण फार चांगला आहे, पण तुला फुगा मरे ज्ञानाचा। तू बेंडकुळी सारखा फुगलास ज्ञानाच्या अभिमान आणि हा कसा बसलेला आता। आणि महत्वाचा मुद्दा सांगतो, हा ज्ञानाचा अभिमान जर ओसरलाच तर त्याला एकच औषध आहे आणि त्या औषधाचं नाव आहे प्रेम। प्रेमाशिवाय ज्ञानाचा फुगा खाली उतरत नाही महाराज, महत्वाची गोष्ट आहे। म्हणून ज्ञानी जरी झाला तरी त्याला फार संकटातून जावं लागतं। मौली म्हणतात, नवल अहंकाराची गोठी विशेषण लगे अज्ञानाची पाठी, सज्ञानाची झोंबे कंठी नाना संकटी नाचवी। जो ज्ञानी आहे त्याच्या मानगुटावर अहंकार जाऊन बसतो आणि त्याला अनेक संकटांमध्ये घेऊन त्याने फिरतो, म्हणून त्याने ज्ञानाचा अभिमान होत असतो। अभिमान नित्य नवा तया माझी। कशा? ज्ञानामध्ये अभिमान आहे म्हणून भक्ती झाली की अभिमान। फार चांगला मृदंग वाजवता येतो, मृदंग वाजवण्याचं काय झालं? ज्ञान। पण मला मृदंग वाजवता येतो याचा जरा अभिमान, असा जर अभिमान झाला तर तो मात्र घातक आहे। पण पुढे आहे महत्वाचा मुद्दा सांगतो, त्याला मृदंग वाजवता येतोय आणि मला वाजवता येतो हेही त्याला माहिती आहे, पण याचा जो झालेला अभिमान केव्हा जाईल? ज्या दिवशी हा मृदंग मी भगवंताकरता वाजवतोय भगवंताच्या प्रेमात, त्या दिवशी त्या वाजवण्याचा अभिमान शिल्लक राहणार। पण प्रेम जर भगवंताविषयी असलं की अभिमान शिल्लक राहणार नाही। मला बोलता येतं, लोकांच्या समोर मी बोलून 2 तास लोकांना बसून ठेवू शकतो, पण मला अभिमान जर त्यांनी माझा होत असेल तर हा अभिमान त्यांनी जाईल कशानं? लोकांना कीर्तन सांगण्यापेक्षा देवाला कीर्तन सांगितलं पाहिजे। तुम्ही ऐकतात सर्वजण, महत्वाचा मुद्दा आहे। तुम्ही कीर्तन ऐकता तर तुमची रणजवणी करण्याकरिता जर मी सांगत असेल तर मी त्यांनी महामूर्ख आहे। पण माझा भगवान माझ्या समोर उभा आहे आणि मी त्याची सेवा म्हणून त्यांनी करतोय, तुझी सेवा तू करून घ्या असं म्हणून जर मी त्यांनी करतोय तर त्याच्या प्रेमात मी त्यांनी अशा पद्धतीने गुंतलेलोय। बाकीचे या सगळ्या अहंकाराच्या भावना माझ्यापर्यंत येणारच नाही। त्याला एकच कारण म्हणजे फक्त प्रेम। फार सुंदर तुम्ही गात आहात, हे गाणं जर त्यांनी मला गाण्याचं ज्ञान आहे, मला त्यांनी गाण्यातले चढ उतार करतात, मला रागरागिण्या करतात असं जर तुम्हाला वाटू लागलं आणि याचा जर अभिमान झाला तर तो अभिमान कुठेतरी घडतेत नेऊन घाल। पण हे जर गाणं
तुमचं भगवंताकरता असेल आणि भगवंताला प्रेमाने जर तुमच्या गाण्यातून तुम्ही आवडत असाल तर ते भजन होईल आणि त्याच्यामध्ये अभिमान शिल्लक राहणार नाही. पण प्रेम अतिशय महत्वाचं आहे. म्हणून हरीच्या नामचिंतनानं काय होईल तर अधिकार होऊन ज्ञान प्राप्त होईल आणि त्या ज्ञानाने पूर्णत्व प्राप्त होईल आणि पूर्णत्व प्राप्त झाल्यानंतर पुन्हा भगवंताचं भजन होईल. उद्धवाला ज्ञान प्राप्त झालं पण अभिमान झाला, मग घालवायचा कसा? म्हणून भगवंतानं काही महाराज पाठवला वृंदावनात आणि वृंदावनात गेल्यानंतर त्याने सगळ्यांना प्रसंग माहिती आहे, मला सगळा प्रसंग सांगायचा फक्त आठवण करून द्यायची महत्वाची गोष्ट आहे. त्या गोपिका भगवंताच्या चिंतनात विभोर झाल्या होत्या. उद्धवाला वाटलं सगळ्या आज्ञानी असतील, त्यांना काय करतो म्हणे खेडवळ असणारे हे लोक बावळट म्हणे सगळे गोपाळ आणि या गोपिका त्यांना काय ज्ञान आहे का? मी आलो म्हणे ज्ञान सांगण्याकरिता पत्रच घेऊन आला होता ज्ञान सांगण्याकरिता. आणि मग त्यांनी महाराज त्यांच्या समोर गेला, यमुनेमध्ये स्नान केलं, पितांबर भगवंताचं धारण केला आणि गेल्यानंतर गोपिकांच्या समोर उभा राहिला. गोपिकांना क्षणभर वाटलं कन्हैया चालला, गोपिका विभोर झाल्या. पण मग नंतर कळालं की हा कन्हैया नसून कन्हैयाचा सेवक आहे, नव्हे त्याचा दूत आहे, हा दूत आलेला. मग त्याला पाहून गोपिकांनी बोलण्यास सुरुवात केली. एक गीत गायलं महाराज गोपिकांनी. श्रीमद भागवतात 5 गीत आहेत, फार दशम स्कंदात फार गोड गीत आहेत. त्याच्यामध्ये एक गीत आहे त्याचं नाव आहे भ्रमरी. 10 वाजून 5 मिनिटांनी गोपिका गीत गाऊ लागले. मधुपकित बंधो मास्पुषाग्रीं सपत्न्या कुच विलुलित माला कुंकुमश्मश्रुहिर्ण वह मधुपतिस्तन्मानिनी राम प्रसादम. फार गोड असणारं गीत आहे माझं. हे गीत गोपिकांनी गायलं. गीतामधला भाव सांगतो आहे, गोड आहे भाव असा आहे. गोपिका त्यांनी म्हणा त्या उद्धवाला घालून पाडून बोलत होत्या. त्याला म्हणत होत्या त्याला त्यांनी निमित्त केलं. एक भुंगा समोर गुणगुण गुणगुण करत होता, काळा रंगाचा भुंगा होता. तो एका फुलावर बसला आणि फुलावर बसून त्यांनी फुलातला मकरंद सेवन केला आणि पुन्हा दुसऱ्या फुलावर जाऊन बसला. त्या भुंग्याला निमित्त करून गोपिका बोलायला लागल्या, भुंग्या तू तुझ्या मालकासारखाच काळा आहेस आणि पुन्हा कपटी आहेस. मधुपकित बंधो मास्पुषाग्रीं सपत्न्या कुच विलुलित माला कुंकुमश्मश्रुहिर्ण. हे मधुप म्हणजे भुंग्या असं म्हणायला सुरुवात केली. काळा आहेस, तुझ्या मालकासारखाच आहेस. तो कन्हैया या वृंदावनात आला. आल्यानंतर त्यांना आम्हाला सगळ्या गोपिकांना वेळ लावलं. आमचं मन त्यांनी अशा पद्धतीने त्यांना आमच्याकडून हिरावून घेतलं आणि आम्हाला त्यांनी वेळ लावलं आणि आता मथुरेत गेला. मथुरेत जाऊन तिथे लोकांबरोबर देवी क्रीडा करतोय आणि या वृंदावनातल्या सगळ्या लोकांना विसरून गेला. तू भुंग्या जसा त्यांनी एका फुलावर मकरंद सेवन करून झाल्यानंतर दुसऱ्या फुलावर जाऊन बसतो आणि मागच्या फुलाचा विचारच करत नाही, तसाच तो सुद्धा कपटी आहे. कोण? कन्हैया सुद्धा. बरोबर असं बोलायला सुरुवात केली आणि मग पुढचे मुद्दे सांगायला सुरुवात केली. काय चूक होती त्या बळीची यानं त्यांनी महाराज त्या बळीला पाताळात नेऊन घातलं. उद्धवाला त्यांनी कळालं, अरे बळीला पाताळात घालणार तर वामन आहे. वामनानं बळीला पाताळात घातलं आणि या गोपिकांना माहिती आहे की हा कृष्णच वामन झाला होता. म्हणजे यांना ज्ञान आहे. मी यांना आज्ञाने समजत होतो, बावळात समजत होतो. यांना माहिती आहे की हाच वामन झाला होता. काय चूक होती त्या शूर्पणखीची? यानं तिचं नाक आणि कान कापलं म्हणजे याला हे माहिती हा राम झाला होता. काय चूक आहे म्हणजे त्या वालीची? यानं त्याला लपून बाण मारला. असं ज्या वेळेला गोपिका बोलू लागल्या तेव्हा उद्धवाला कळालं की या गोपिका अडाणी नाहीत, या ज्ञानी आहेत आणि ब्रह्मज्ञानी आहेत. यांना व्यापक असणाऱ्या स्वरूपाचा बोध प्राप्त झालेला आहे आणि व्यापक स्वरूपाचा बोध प्राप्त होऊन सुद्धा या सगळ्या गोपिका रडत आहेत. का रडतात याचं कारण उद्धवाला विचारायचं आहे. आणि ते कारण असं आहे की त्या गोपिकांना भगवंताच्या सर्वात्मक भावाचं त्यांनी ज्ञान प्राप्त झालेलं आहे. अभेद स्थितीत गेलेले आणि अभेद स्थितीत जाऊन या गोपिकांनी पुन्हा भेद शिल्लक ठेवलेला आहे. कशाकरिता? अरे समसुख होऊन त्यांनी समाधी प्राप्त करण्याकरिता. समाधी हरीची समसुखी हे सांगायचे मला महत्वाचा मुद्दा सांगतो. समाधी स्थितीत जर जायचं असेल तर हरिरूप झाल्या गोपिका, हरिरूप झाले जाणणे हरपले नेन ते गेले हरीचे. हे दुसऱ्यांदा हे प्रमाण हरिरूप झाल्या ऐशा गोपिका त्या कामातूर नारी चित्त विवळते देखावया हरी. गोपिका कामातूर झाल्या, अंतकरणामध्ये काम आहे हरी स्वरूपाला त्यांनी महाराज अशा पद्धतीने पाहण्याचा आणि अशा कामात होऊन भगवंताच्या दिशेने गेल्या. खरं तर त्यांनी महाराज कामना वासना वाईट शब्द आहे, गुंतवणारे शब्द आहेत, पण तरी सुद्धा प्रशंसा केली गोपिकांची साधू संतांनी. ते म्हणतात धन्य हरिरंगी गुंतल्या वासना उदास त्या सुना गवळ्यांच्या. गवळ्यांच्या सुना ज्या गवळणी आहेत त्या उदास झाल्या आणि त्यांच्या वासना हरीच्या रंगात रंगून गेल्या म्हणून त्या धन्यतेला प्राप्त झाल्या. म्हणजे या सगळ्या गोपिकांनी ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतलं. लोका गोकुळेच्या झाले ब्रह्मज्ञान, गेल्या वाचून जपतप केल्या वाचून त्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त झालं आणि ब्रह्मज्ञान प्राप्त होऊन त्यांनी महाराज पुन्हा भगवंताचं चिंतन करू लागल्या. बुद्धवाच्या समोरच गोपिकांनी भगवंताला हाका मारायला सुरुवात केली.
एक आधारे थोडासा प्यार दे, चरणों में बैठा के तार दे. कन्हैया प्रगट हो असं म्हणल्याबरोबर भगवान प्रत्यक्ष प्रगट झाला. गोपिका भगवंताकडे प्रेम मागू लागल्या आणि मग त्यांनी भगवान त्याच्यावर रास करू लागला. रास करता करता एकाएकी भगवान अंतर्धान झाला आणि अंतर्धान झाल्यानंतर त्यांनी महाराज गोपिका व्याकुळ झाल्या आणि व्याकुळ होऊन रडू लागल्या. भागवतकाराने त्यांची अवस्था वर्णन करून सांगितली. कशी अवस्था झाली तुम्ही ऐकतात ना, महत्वाचा मुद्दा सांगतो, ऐका बरं सर्वजण. भागवतात सांगितलं, तन्मनस्का तदास्लापा तदविचेष्टा तदात्मिका तद्गुणानैव गायन्तो नात्मागाराणि सस्मरो. तन्मनस्का तदास्लापा तदविचेष्टा तदात्मिका. गोपिकांची अशी अवस्था झाली श्रीहरीच्या चिंतनामध्ये. भगवान तर दिसत नाही, आता काय करावं, हरी 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 म्हणता म्हणता स्वतःच हरिरूप झाल्या. आणि हरिरूप म्हणून हरीचं चिंतन करत काय करू लागलं माहिती आहे, एका गोपीनं दुसऱ्या गोपीला पकडलं, पकडून जमिनीवर पाडलं, तिचं स्तनपान करायला लागली एक गोपी दुसऱ्या गोपीचं. ती म्हणली तू पुतळा आहेस, मी कृष्ण आहे, तुला मारूनच टाकतो. आता गोपीच म्हणायला लागली, कोण आहे, गोपी आहे. आणि काय म्हणते आहे, मी कृष्ण आहे. कशामुळे म्हणते आहे, अरे हरीचं चिंतन करता करता चिंतने चिंतने तद्रूपता अशी अवस्था निर्माण झाली. तिच्यातली गोपी हरपून गेली आणि श्रीहरी एकटा शिल्लक राहिला. याचं नाव आहे समाधी. तिला समाधी लागली म्हणतात. तन्मनस्का तदास्लापा तदविचेष्टा, त्याच्यासारखीच क्रिया करायला लागली. एका गोपीनं दुसऱ्या गोपीला पकडलं, तिच्या डोक्यावरच पाय दिला, गोपीच्या डोक्यावर पाय दिला. म्हणे आपल्याला थांबायचं नाही, ते मी कृष्ण आहे आणि तू कार्या महासर्प आहेस, अजिबात तिथं थांबायचं नाही. ही स्वतः कृष्ण रूप झाली. कृष्णाचं चिंतन करता कृष्ण झाली. चिंतने चिंतने तद्रूपता, तद्रूप अवस्था प्राप्त झाली. हरीचं चिंतन करता करता हरिरूप झाली गोपी. आणि दुसऱ्या गोपीला असं म्हणलं, एका गोपीने त्यांनी आपली ओढणी अशी त्यांनी मुक्त आकाशात धरली. बाकीच्या गोपिकांना म्हणजे लवकर या, म्हणजे काय काम आहे, म्हणजे असं आहे मी कृष्ण आहे, गोवर्धन धारण केलाय, माझ्या आश्रयाला या. आणि ओढणी धरली होती. कृष्ण रूप होऊन त्यांनी कृष्ण लीला करू लागली. एका गोपीने दुसऱ्या गोपीला जवळ बोलावलं, तिच्या खांद्यावर त्यांनी हात ठेवला, स्वतः देवळाच्या उभी राहिली आणि बाकीच्या गोपिकांना सांगू लागली की माझी राधा आहे, मी कृष्ण आहे, मी आता रास करणार आहे, तुम्ही रासलीलेमध्ये सहभागी व्हा, असं सर्वांना सांगू लागले. म्हणजेच गोपिका हरीचं चिंतन करता करता हरिरूप झाल्या. हरीचं जर त्याने आपण चिंतन करू लागलो तर शेवटी काय शिल्लक राहील, तर हरी शिल्लक राहील. हा महत्वाचा विचार. पण गोपिकांना ही दिव्य असणारी अवस्था प्राप्त झाली. मग ज्यांना ही दिव्य अवस्था प्राप्त झाली, ज्यांना श्रीहरी परमात्मा प्रत्यक्ष प्राप्त झाला, त्यांना बाकीच्या त्यांनी भौतिक विश्वातल्या गोष्टींविषयी प्रेम शिल्लक राहील का, अजिबात राहणार नाही. पुनरुद्धी सिद्धी निधी अवघेच उपाधी जबत्या परमानंदी म्हणून आहे. हे कोणाच्या भूमिकेत जाऊन म्हणायचं, हे त्या गोपिकांच्या भूमिकेत जाऊन म्हणायचं की ज्यांना परमात्म्या वाचून दुसरं काही शिल्लक राहिलेलं नाही. पण अशा भूमिकेत त्यांनी आपण निघून जावं, हरीचं चिंतन त्यांनी करावं. ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्यांनी महाराज भेद शिल्लक ठेवला. अभेद गुणे भेद राखीला अंगी वाढावया जगी प्रेमसुख, प्रेमसुख वाढण्याकरिता अभेद स्थितीत जाऊन भेद शिल्लक ठेवला. ही भेदाची भूमिका अंतकरणामध्ये धारण केली. त्याचं कारण एवढंच आहे की त्यांनी ते सुख अशा पद्धतीने अंतकरणात साठवायचं आहे, म्हणून त्याचं समाधान प्राप्त होत नाही अभेदामध्ये, म्हणून भेद त्यांनी शिल्लक ठेवला. महाराज वर्णन करून सांगतात, हे अद्वैती तो नाही माझे समाधान, अद्वैती तो नाही माझे समाधान. देवा, अरे ते अद्वैत तत्वात मला समाधान प्राप्त होत नाही, मग तुझ्या चरणांची सेवा करण्यात मला समाधान वाटतं. म्हणून नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव आहेस, खरी मी भक्त असावं आणि तू माझा देव असावास, या भूमिकेत मला त्यांनी घेऊन जा, असं त्यांनी बऱ्याच वेळेला म्हटलं जातं. म्हणून त्यांनी जाणून नेनते करी माझे मन तुझी प्रेम खुन देऊन या. जाणावं भगवंताला आणि जाणून नेमती अवस्था प्राप्त व्हावी आणि प्रेम खुन जीवनामध्ये प्राप्त व्हावे. भगवंताचं प्रेम आपल्याला कळावं आणि त्या प्रेमामध्ये त्यांनी मला हरी होऊनच हरीचं चिंतन करायला मिळावं. आणि मग जी अवस्था प्राप्त होईल तीच नाव आहे समाधी अवस्था. आणि ती समाधी अवस्था प्राप्त झाल्यानंतर रिद्धी सिद्धी या सगळ्या उपाधी वाढतात. परमानंदाच्या ठिकाणी मन स्थिर झालं की त्यांनी या सगळ्या गोष्टी जीवनामध्ये प्राप्त होतात. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सगळ्या साधू संतांना ही दिव्य अवस्था प्राप्त झाली. सर्व त्यांनी आत्मबोधावर स्थिर झाले आणि आत्मबोधावर स्थिर होऊन त्यांनी महाराज पुन्हा भजन भगवंताचा अशा पद्धतीने करू लागले. आणि हा भगवान सुद्धा त्यांनी महाराज त्यांच्यावर प्रसन्न झाला. आता आपण सगळे वारकरी पंढरपूरला जाणार आहोत की नाही, मग पंढरपूरला त्यांनी जाणारे जे वारकरी आहेत ना,
त्या सगळ्या वारकऱ्यांमध्ये त्यांनी अतिशय श्रेष्ठ असणारे सर्वात मोठे महावैष्णव जर कोण असतील तर भगवान शंकर आहेत महाराज. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत, असं आपण म्हणतो ना. पण गिरिजेचा कांत आहे तो सगळ्यात श्रेष्ठ असणारा ज्ञानी आहे. आणि तो ज्ञानी सुद्धा त्यांनी महाराज भगवंताला पाहण्याकरता येतो. तो आताच येतो असं नाही, तो त्यांनी महाराज युगांतरापासून त्यांनी भगवंताला पाहण्याकरता येतो. का बरं? तो स्वतः ज्ञानानं परिपूर्ण झालेला आहे. पण ज्ञानानं परिपूर्ण होऊन त्यांनी महाराज त्या स्वरूपाचं सुख भोगण्याकरिता, त्याच्या दिव्य प्रेमामधून समाधीपर्यंत जाण्याकरिता हा त्याचा अट्टास आहे. हा त्यांनी महाराज नरसिंह अवतार भगवंताला धारण केला. गुरु भगवान करायला लागला सत्ययुगामध्ये. त्यावेळेला सुद्धा शिव भगवान प्रत्यक्ष प्रकट झाले, शांत करण्याकरिता गेले. पाहता त्यांच्याच्यानं तो शांत झाला नाही, पण पाहण्याकरिता मात्र गेले. त्रेतायुगामध्ये त्यांनी हे राम रूपात प्रकट झाले. भगवान राम रूपात प्रकट झाल्यानंतर भगवान शंकरासारखा ज्ञानी रामरायाला पाहण्याकरिता त्यांनी गेला. आणि एवढी गर्दी होती महाराज, दशरथाला आनंद झाला, कौशल्याला आनंद झाला, राम त्यांनी प्रत्यक्ष प्रकट झाला. सगळे लोक रामाला पाहण्याकरिता ललायत झाले, पण कोणालाही आतमध्ये प्रवेश नव्हता. असं दरवाजे एकच होता, भालदार चौकदार उभे होते आणि तोंड पाहून सोडत होते. हे तोंड पाहून सोडणं म्हणजे काय? ओळखीच्या लोकांनाच आतमध्ये प्रवेश होता, अनोळखी लोकांना प्रवेश नव्हता. नाहीतर जमा झालेले फार होते. मग भगवान शंकर त्यांनी गेले आणि ते अशा पद्धतीने प्रवेश कोणालाही सोडत नाही, फक्त त्या अयोध्येतल्या लोकांना सोडतात, बाकीच्या लोकांना जाऊ देणार नाही. भगवान शंकराच्या पोटामध्ये तळमळ झाली महाराज, कधी भगवंताला पाहिजे. आता त्यांना काय करायचं शिल्लक राहिलं तुम्हाला तुम्ही सांगा. ते हरिरूप झालेले आहेत की नाही? हरे 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 मंत्र हा शिवाचा, ते त्याने हरे हरे असा मंत्र जपतात. ते मंत्र जपाने हरिरूप झालेले आहेत. एवढं त्यांचं त्यांनी वैभव आहे. आणि तरी पण त्यांनी महाराज ललायत झाले आहेत. भगवंताला पाहण्याकरिता अट्टहास आहे आणि अट्टहासानं जाण्याचा प्रयत्न जाऊ दे ना कोणी. भगवान शंकरानं शेवटी ब्राह्मणाचं रूप धारण केलं, बरं ज्योतिषाचं रूप धारण केलं, ज्योतिषी. आणि तेवढ्या गर्दीत आतमध्ये बसायला लागले. आणि त्या लोकांना त्यांनी सांगितलं, बघा मी जरी तुमच्या गावातला नसलो तरी मला कळालं दशरथाला मुलगा झाला आणि मी त्याचं भविष्य सांगण्याकरिता जन्मपत्रिका पाहण्याकरिता आलं. हो मला जाऊ दे आतमध्ये. हो म्हणे तू ज्योतिष आहेस ना? हो म्हणे मग जा. मग ज्योतिषाला सोडायला लागले, पण एकटे गेले होते भगवान शंकर. काक वसुंडीचे नावाचे ऋषी आहेत, जे कावळ्याच्या रूपात राहत होते, तपस्वी आहेत, त्यांनाही बरोबर नेलं होतं. आता ते आले पण त्यांना सोडायला कोणी तयार नाही. हे काय म्हणे माहिती आहे? मी ज्योतिष आहे, गोष्ट खरी आहे, पण अनपढ आहे, मला लिहिता वाचता येत नाही. आता मला लिहिताच येत नाही. ज्योतिष सांगितल्यानंतर मला काही लिहून द्यावं लागेल की नाही त्याची जन्मपत्रिका, मला लिहिता नाही. हा रायटर आहे म्हणे माझा, याला त्यांनी पाठवता का बरोबर? हो म्हणे ठीक आहे पाठवा म्हणे त्या. मग भगवान शंकरही घुसले ब्राह्मणाच्या रूपात आणि काक वसुंडी ऋषी नाही आतमध्ये नेलं. आतमध्ये ज्योतिष आहे, ज्योतिष सांगण्याकरिता आलो. का सांगतोय कशाकरिता कळतंय ना तुम्हाला? अहो पूर्ण स्वरूपाला प्राप्त झालेला भगवान शिव जो त्यांनी महादेव आहे. आणि या महादेवाला सुद्धा सुख प्राप्त करून घेण्याकरिता रामरायांच्या दर्शनाला जावंसं वाटतं. आणि भविष्य सांगायचं म्हणून पंचांग समोर मांडलं. म्हणजे असं नाही सांगता यायचं बाळाला माझ्या हातात द्या, समसुख झालेले आहेत की नाही, मग समाधीकडे जायचं, महत्वाचा विचार आहे. आणि मग त्यांनी अशा पद्धतीने कौशल्यानं प्रभू रामचंद्रांना भगवान शंकराच्या हातात दिलं. आणि भगवान शंकरानं त्यांनी प्रभू रामचंद्रांना हातात घेतल्याबरोबर त्यांनी दोघांनाही जे झालं त्याचं नाव आहे समाधी. आणि का झाले असेल? दोघे समसुख आहेत. तो शिव आणि तो हरी भेद नाही, हरिहरात नाही भेद, नका गुरुवार हरिहरात भेद नाही, दोघे समसुख आहेत आणि समसुख आहेत आणि एकमेकाच्या समोर आलेले आहेत. आणि हर तरी परमात्मा हरीला आपल्या हातात घेऊन बसलेला आहे. तेव्हा दोघांच्याही अंतःकरणात सुख झालं, समाधी लागली, दोघांच्याही नेत्रामधून अश्रुधारा वाहू लागल्या या प्रेमाच्या धारा. समाधी जर लागली तर समसुख झाल्याशिवाय लागत नसते. म्हणून हरीची समाधी लागली कोणाला? भगवान शंकराला. आणि हातात रामाला घेतलं, मोठा समाधान त्यांनी प्राप्त झालं. काक भुषुंडीची होतेच बरोबर. म्हणजे पाहता काय पटकन पायाला हात लावून घ्या. त्यांनी पण पायाला हात लावून त्यांनी नमस्कार करून घेतला, आनंद वाटला. म्हणजे नरसिंह अवतारात त्यांनी मला शांत करण्याकरिता गेले सत्ययुगात. त्रेतायुगामध्ये राम अवतारामध्ये भगवंताच्या दर्शनाकरिता गेले. द्वापारयुगामध्ये तोच परमात्मा कन्हैयाच्या रूपाने प्रगट झाला, श्यामसुंदराच्या रूपाने प्रगट झाला. 10 वाजून 20 मिनिटांनी आणि बघा 10 मिनिटावर आलो आपण. आता महत्वाची गोष्ट तुम्हाला घड्याळ पाहून काय सांगताय, मग वेळेत थांबलेलं चांगलं असतं. महत्वाची गोष्ट आहे, चला आम्हाला लांबवायची सवय आहे कीर्तन. असा कीर्तनाची वेळ झाल्यानंतर अर्धा तास जर नाही लांबवलं मग आवाज कशाचा. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून शहरातलं कीर्तन आहे, सगळे लोक विचार करतायत त्यांनी वेळेत कीर्तन झालं पाहिजे, म्हणून आपण वेळेत थांबण्याचा प्रयत्न नक्कीच करूया. लक्षपूर्वक आहे का? महत्वाची गोष्ट सांगतो. द्वापारयुगामध्ये तो भगवान कृष्ण रूपाने प्रगट झाला आणि प्रगट झाल्यानंतर त्यांनी भगवान शंकराला पुन्हा त्याला पाहण्याची इच्छा झाली. काय झालं माहिती आहे?
भगवान शंकर त्यांनी अशा पद्धतीने आले, योगी होऊन आले. मला भागवतात हा प्रसंग फार रंगवून आपण पाहतो, पण त्याला वेळ असतो, इथे वेळ नाही. पण तरी सुद्धा ऐका, मला समस्त सांगायचं शेवटपर्यंत. आणि ते त्याने रम्य समाधान कसं प्राप्त होतं या मुद्द्यावर आपण थांबणार आहोत. भगवान शंकरानं राम प्रभूला हातात घेतल्यानंतर काय झालं असेल? रम्य समाधान प्राप्त झालं. महत्वाची गोष्ट आहे. फक्त सत्ययुगात नाही, त्रेतायुगात सुद्धा झालं. आणि फक्त त्रेतायुगात नाही, द्वापारात सुद्धा झालं. कृष्ण रूपानं परमात्मा प्रगट झाला आणि भगवान शंकर पाहण्याकरिता आले. आनंद गावामध्ये त्यांनी आले. महाराज द्वादशीचा दिवस होता आणि आल्यानंतर त्रिशूळडमरू हातात घेऊन त्यांनी महाराज गतचर्म व्याघ्रावर सर्वांना भस्म लावलेला आहे. आणि अशा अवस्थेत त्यांनी भगवान शंकर आले आणि आले यशोदा राणीच्या दारात जाऊन उभे राहिले. बम 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 करतात यशोदा राणी आली समोर. आल्यानंतर तिने दरवाजा उघडला. कोणतरी बाबा आलेले. बाबा काय पाहिजे तुम्हाला सांगा. मी त्यांनी नंद पत्नी आहे, महाराणी आहे. तुम्हाला जे हवा असेल ते देते. तुम्हाला धन हवा असेल तर देते, वस्त्राभूषण हवे असतील देते. काय तुम्हाला पाहिजे, अन्नदान पाहिजे ते सांगा, मी तुम्हाला देते. बाबा म्हणले आई मला कळाले तुला मुलगा झाला म्हणून, पण तुझा मुलगा काही सामान्य नाही, आमचा विलक्षण आहे. म्हणून फार दुरून त्याने आले पर्वतात आणि तुझ्या मुलाला पाहण्याकरिता आलो. हे बघ मला तुझं धन वैभव संपत्ती काहीच नाही. मला जर देणार असशील तर तुझ्या मुलाचं दर्शन घडून दे, एवढंच मला पाहिजे, दुसरं काहीच नको. यशोदा माईनं त्यांनी महाराज भगवान शंकराला नक्षीकांत पाहिजे, पायापासून मस्तकापर्यंत पाहिजे. ती म्हणली बाई या बाबाच्या अंगाला सगळ्या अंगाला भस्म लावले आहे. त्याच्यानंतर यानं गजचर्म त्यांनी लावलेला आहे. व्याघ्रांवर त्यांनी याच्या अंगावर दिसत आहे. हातात त्रिशूळ डमरू आहे, जटाजूट वाढवलेले आहे. आणि असा अघोर स्वरूप असणारा हा बाबा आहे. याला पाहिल्यानंतर मलाच भीती वाटते. आणि माझ्या बाळाला जर त्यांनी या बाबाला दाखवण्याकरिता आणलं आणि माझ्या बाळानं जर या बाबाला पाहिलं तो जर डचकला तर मग काय करायचं? उद्या त्याचा दिवा काढत बसण्यापेक्षा आजच माझं बाळ याला नाही दाखवलेलं चांगलं, असा विचार यशोदेने केला. तिने म्हणून हे बघा बाबा दुसरं काही मागं मी देते, फक्त माझा मुलगा मागू, तो मी तुम्हाला दाखवणारच नाही. हो नाही सुरू झालं. तिनं त्यांनी नकारच देऊन टाकला. म्हणून मी दाखवणार. बाबा तुम्ही काय करा? बाबा म्हणले अगं आई तुझी संपत्ती जर मला हवी असते तर मी मसनवाट्यात कशाला जाऊन राहिलो असतो. मला जर संपत्तीचा छंद असता तर मी काय स्मशानात राहतो. कुबेरासारखे माझे मित्र आहेत. भगवान शंकर त्यांनी कैलास पर्वतावर राहतात आणि कैलास पर्वताच्या पायथ्याला अलकापुरी नावाची नगरी आहे. ती कुबेराची नगरी आहे आणि कुबेर हा भगवान शंकराचा सेवक आहे, जो राजा आहे महाराज धनाचा. मग कुबेरानं त्यांनी मला काय दिलं नसतं भगवान शंकराला? लंका सोन्याची दिली होती कुबेरानं भगवान शंकराला, पण रावणाला दान म्हणून देऊन टाकली. महाराज भगवान शंकराने दिली रावणाला. महत्वाची गोष्ट आहे. एवढा श्रीमंत असणारा भगवान शंकर मसनवाट्यात राहतो. का राहतो त्याचं कारण एवढंच आहे, मला या जगतातलं वैभव नको, रिद्धी सिद्धी निधी आवडीच उपाधी, या सगळ्या उपाधी आहेत मला त्या नको. परमानंदाच्या ठिकाणी मन लागलंय म्हणून या सगळ्या नको वाटतात. मला तुझा मुलगा पाहिजे कारण मला कळलंय देवकी परमानंदम. तो त्यांनी देवकीच्या घरी प्रगट झालेला परमानंद तुझ्या अंगणात रांगतो आहे आणि त्याला पाहण्याकरिता मी आलेलो आहे, मला तो दाखव. तिनं नकार देऊन टाकला. यशोदेने दरवाजा बंद केला. दरवाजा बंद केल्याबरोबर भगवान शंकर त्यांनी रागावले. ते मला काय समजतेस स्वतः? तू देवाची आई झाली म्हणून फार शहाणपणा करतेस होय. आपण पण काय कमी नाही म्हणे, हात योगी आहे. बम 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 करत त्यांनी इथंच बसेल म्हणे. तिच्या दाराचं स्थान मांडलं, तिथं त्रिशूळ आणि बसून घेतलं महाराज भगवान शंकर. आणि बसून त्यांनी महाराज भगवंताला आळवायला सुरुवात केली. देवा तुझ्या दर्शनाकरिता आलो आहे, फार दुरून आलो, प्रवास करत आलो. बघ ना भगवान शंकराचं स्वरूप त्यांनी सर्वांना माहिती आहे की नाही. त्यांच्या मस्तकावर गंगा आहे. गंगा हे पावित्र्याचं लक्षण आहे. त्यांनी जटा धारण केले हे वैराग्याचं लक्षण आहे. त्यांनी कपाळाला चंदन लावलं हे शीतलतेचं लक्षण आहे. त्यांना तिसरा डोळा आहे म्हणजे ते ज्ञान स्वरूप आहे. त्यांच्या हातात त्रिशूळ आहे म्हणजे त्रिगुणांवर त्यांनी मात केलेली आहे. त्यांच्या गळ्यात सर्प आहे म्हणजे मृत्यूवर त्यांनी विजय प्राप्त करून घेतलेला आहे. या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत की नाही. त्यांच्या हातात डंबू म्हणजे ते निर्भय झालेले आहेत. गतचर्म व्याघ्रांवर परिधान केलं म्हणजे ते शूरवीर झालेले आहेत. सर्वांगाला भस्म लावलं म्हणजे संसार जाळून मोकळे झालेले आहेत. अशी त्यांची अवस्था आहे. संसार जाळून भगवंताच्या भेटीकरिता आलेले आहेत. पण यशोदेच्या दारात म्हणजे यशोदाला भक्तीच्या दारात उभे राहिले. एक योगेश्वर त्यांनी मला योगेश्वराला पाहण्याकरिता आला आणि योगेश्वराच्या दारात त्यांनी भक्तीच्या दारात येऊन बसला आणि हाका मारू लागला, भगवंता तुझ्या भेटीकरिता अंतःकरण व्याकुळ होत आहे, केव्हा भेटशील, केव्हा तुझं दर्शन होईल असं मला झालंय. त्याला भेटण्याकरिता व्याकुळ होऊन भगवान शंकर हाका मारतायत. हे प्रभु आप मिलो, 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 प्रभु आप मिलो. हे भगवंता तुझ्या दर्शनाकडे आलो, तुझं दर्शन कसं होईल, कब होगा कान्हा दर्शन तेरा, अशी अवस्था निर्माण झाली. भगवान शंकर रडू लागले. महाराज
अहो जो स्वतः सुखरूप आहे, शंकर शब्दाचा अर्थ काय होतो माहिती आहे? शम शब्दाचा अर्थ होतो सुख, आणि कर म्हणजे करून देणारा. जो दुसऱ्याला सुख करून देणारा आहे तो रडतोय. सुखी माणूस रडेल का? नाही. आपण सुखी आहोत नाही, आपण सुखी नाही, सुखाची अपेक्षा करतो. मग कोण देतो सुख? जो सुख देणारा आहे त्याचं नाव आहे शंकर. जो जगाला सुख देतो तो रडतो. तर जगात लोक कसे समाधानी राहते? म्हणजे हा रडतोय, पण का रडतोय? तो त्याने भगवंताच्या भेटीकडे रडतो नाही. काहीच मिळवायचं राहिलं नाही. संसाराची दानाधीन करून सर्वांगाला भस्म लावलेला आहे, आणि अशा अवस्थेत आहे तर रडत आहे. बाहेर रडू लागले बसून. भगवंताला कळालं सकाळपासून कन्हैया सुद्धा रडू लागला घरामध्ये. आईने त्याला समजावून सांगितलं, नाना परी समजावे, ते मागेल ते खाया देते, परिहार रडला नाही ना. रडायचाच थांबेना महाराज, काय केलं? मग त्यांनी महाराज रडते माझे बाळत आहे, काय करू आता मी? रडायचा थांबत नाही. मग वैद्य आणून पाहिले त्याला, आणखं काय काय करून पाहिलं, पण रडायचा थांबेना. मग एका गोपीने त्यांनी सहज यशोदेला सांगितले, यशोदे अगं सगळं करून पाहिलं पण बाळ रडायचं थांबत नाही. तो सकाळी आलेला बाबा आहे, संध्याकाळ झाली तरी दारात अजून बसलेलाच आहे. त्याला विचारायचं तुला बाहेरचं वगैरे काय कळतं का म्हणून? तुम्ही जा विचारा. बाळ रडायचं थांबत नाही, आता काय करायचं? गोपी धावतच गेली विचारा म्हणे, बाबा आमचं बाळ सकाळपासून रडतं, तुम्हाला बाहेरचं वगैरे काय कळतं का? बाबा म्हणले बाहेरच काय, मला आतलं सुद्धा सगळं कळतं. मला कळत नाही असं काहीच नाही जगामध्ये, मला सगळंच कळतं. म्हणे मग आमचं बाळ रडतंय, त्याला शांत करा ना. म्हणे मग बाळाला घेऊन या ना. असं म्हणायला गेली यशोदेकडे. म्हणे बाबा म्हणतात बाळाला घेऊन या. यशोद म्हणे चला चला आपण घेऊन. मग सकाळी घेऊन आले असतील काय झालं असतं? पण हे लिहिलं आहे, महत्वाची गोष्ट आहे. आणि मग त्यांनी यशोधराणी घेऊन आली, आणि दुरूनच त्यांनी कन्हैयाला दाखवलं बाबाला. म्हणे बाबा बघा आमचं बाळ रडत आहे. बाळ मात्र अजूनही आस्तावून रस्तावून रडतच होतं. ते म्हणे असं आहे, मी डॉक्टर आहे, गोष्ट घरी आहे, पण मला नाडी परीक्षा करावी लागेल. पेशंटला तपासल्याशिवाय कसं काय मी औषध देऊ शकेल? पण द्या ना माझ्या हातात पेशंटला, रडताय बाळ. असं म्हटल्यानंतर यशोदा राणीचा पूर्णपणे नाईलाज झाला, आणि यशोदा राणीने स्वतःच्या हातानच कन्हैयाला भगवान शंकराच्या हातात दिला. आणि हातात दिल्याबरोबर मलयागिरी नावाचा चंदन आहे, या चंदनाचा एक थेंब त्यांनी उकळत्या तेलात टाकल्यानंतर तेल जसं शांत होतं, आणि तसं त्यांनी आस्तावून रस्तावून रडणारा कन्हैया भगवान शंकराच्या हाताचा स्पर्श झाल्याबरोबर एका क्षणात रडायचा थांबला, आणि दोघेही एकमेकाकडे पाहू लागले. हरी आणि हर एकमेकाकडे पाहतायत. भगवान श्रीकृष्ण परमात्मा भगवान शंकराच्या मुखारविंदाकडे पाहतोय, आणि भगवान शंकर आणि श्रीकृष्ण परमात्म्याकडे पाहतायत. केवढा दिव्य आनंद झाला असेल देवा. अरे तुझ्या दर्शनाकरिता माझा जीव कासावीस झालाच आहे. अंतःकरण व्याकुळ झालं होतं तुला पाहण्याकरिता, ललायत मी त्यांनी झालो होतो, तुम्हाला प्राप्त झाला. दोघे एकमेकाकडे पाहतच राहिले, आणि या पाहण्यातून दोघांना काय झालं त्याचं नाव आहे समाधी. हरीलाही समाधी लागली आणि हरालाही समाधी लागली. का बरं? अवती समसुख झाले म्हणून, त्यांनी द्वैत टाकून दिलं म्हणून. हरी आणि हर हा भेदच राहिला नाही, आणि मग त्यांना जे प्राप्त झालं त्याचं नाव आहे समाधी, आणि त्या समाधीतून त्यांना जे झालं त्याचं नाव आहे रम्य सुख. दोघाही रम्य सुखामध्ये पदार्पण करून गेले. म्हणजे त्या महाराज समाधी हरीची, समसुखे वेन समाधी लागली दोघांची. का? समसुख झाले म्हणून. ही समाधी द्वैत बुद्धीला लागेल का? न साधेल दान द्वैत बुद्धी, म्हणून द्वैताची बुद्धी ज्याच्या पोटात आहे त्याला हे चालणार नाही, त्याला समाधी लागणार नाही. दोघे एक झाले म्हणून त्यांना समाधी लागली. हा त्यातला दिव्य असणारा भाव आहे. म्हणून त्या द्वापार युगातही भगवान शंकर पाहण्याकरिता आले, आणि कलियुगामध्ये तोच कन्हैया, तोच श्यामसुंदर विटेवरती उभा राहिला, आणि पांडुरंगाच्या रूपाने, विठ्ठलाच्या रूपाने विटेवरती उभा आहे. भारतात अनेक ठिकाणी उभा आहे महाराज. तुम्ही ऐकतात ना. शेवटचा मुद्दा सांगून मी आता थांबणार आहे. शेवटच्या चरणात प्रवेश केला म्हणजे झालं आपलं काम. 3 चरण तर झालेलीच आहे. महत्वाचा मुद्दा आहे. आपल्या भारतामध्ये त्यांनी महाराज भगवंताची अनेक स्थान आहेत. 8 पीठ आहेत, 8 पीठ आहेत भगवान विष्णूची, आणि 8 पीठांमध्ये त्यांनी महाराज सगळ्यात श्रेष्ठ महापीठ जर कोणतं असेल तर ते पंढरपूर आहे. म्हणून त्याला भगवान शंकराचार्यांनी महायोग पीठ असं म्हटलं. महायोग पीठे तटे भीमरंगा वरम पुंडरीकाय दातमुनिचय समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. त्याला पांडुरंग असं नाव त्यांनी दिलं. हा त्यांनी हिमालयामध्ये उभा आहे, त्याचं नाव आहे बद्रीनाथ. बद्रीनाथाच्या रूपाने तिथे उभा आहे. हा राजस्थानमध्ये उभा आहे, त्याचं नाव आहे श्रीनाथ. हा वृंदावनात उभा आहे, त्याचं नाव आहे भाग्यविहारी कृष्णनाथ. हा त्यांनी महाराज द्वारकेत उभा आहे, त्याचं नाव आहे द्वारकाधीश. हा जगन्नाथपुरीत आहे, त्याचं नाव आहे जगन्नाथ. हा त्यांनी दक्षिण प्रांतात आहे, त्याचं नाव आहे बालाजी. आणि हा भारताच्या मध्यस्थानावर उभा आहे, त्याचं नाव आहे विठोबा. महाराष्ट्रात त्यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांनी अशा पंढरपूर तालुक्यामध्ये, आणि पंढरपुरात उभा आहे जंबो या कृपा माझी पंढरपूर गाव. असा त्यांनी या पंढरपुरामध्ये उभा आहे, जो कमळे राहत देऊन त्यांनी अशा पद्धतीने उभा आहे. त्याला पाहायला गेलं पाहिजे. म्हणून त्याला पाहण्याकरिता
करिता अशा पद्धतीने त्यांनी महाराज भगवान शंकर स्वतः त्रिशूळडमरू घेऊन यायला गिरजेचा कांत जिथून आपण बाजूला गेलो ना, म्हणून त्यांनी महाराज भगवान शंकरासारखे पाहण्याकरिता आले, शुकाचार्यांसारखे आले, सनकादिक संतांसारखे आले. मी तुम्हाला खालची कोणाचीच नावं सांगत नाही. मी तुम्हाला नाव सांगितलं शंकराचं, मी तुम्हाला नाव सांगितलं सनकादिकांचं, तुम्हाला नाव सांगितलं शुकाचार्याचं. हे समसुख झालेले नाहीत का? हरिरूप झाले नाहीत का? हरीशी जाणवणे हरीची झाले. शुक याज्ञेवर कपिल मुनी आणि हरीशी जाणवणे हरीच झाले. दत्तात्रय भगवान आले, कपिल भगवान आले, हे सगळेचे सगळे शुकाचार्य सनकादिक संत सर्वजण आले. हे हरिरूप झालेले आहेत आणि हरिरूप होऊन त्यांनी महाराज हरीचं चिंतन करण्याकरिता आलेले आहेत. समसुख प्राप्त झालेले का आले? समाधी प्राप्त करून घेण्याकरिता आले. म्हणून एवढे वारी करत जातात. आपण गेलो पाहिजे की नाही? आपणही गेलं पाहिजे. वारी आली ना पंढरीच्या. म्हणून त्यांनी आज वट सावित्री पौर्णिमा म्हणून घडून आम्ही त्यांनी काय आपण होता पतिव्रते जैसा प्रधार प्रमाण नामा नारायण जायचं तरी आम्हाला वाटलं आता अभंग घ्यायचा आहे. पण गुरुजी म्हणजे गेले मग अशी गुरुजी त्यांनी सांगितलं हरिपाठ चालू आहे, त्याच्यात हा अभंग आहे. म्हणजे आता आपलं सावित्रीचं आख्यान बंदच करू नका, आता ते सर्वांना माहिती आहे, असं काही धरून आपण पुढे जाऊया असं त्यांनी महाराज घडलं. म्हणून त्यांनी महाराज असा अभंग घ्यायचा होता. पण नियम असा आहे, वारी जर जवळ आलेली असेल आणि त्यांनी महाराज आपल्याला काही बोलायची संधी प्राप्त झाली असेल तर वारीविषयी बोलत जा. नाही काय तर त्यांनी महाराज अशा पद्धतीने हे सगळे लोक आले आणि एकविध भावनेने आले. महाराज भगवंताशी एकरूप होऊन अशा पद्धतीने आले की एकरूपता म्हणजे समसुख होणं. कसे एकरूप झाले? जसं पतिव्रतेला व्रताप्रमाण आहे, त्याच्या वाचून तिच्या चित्ताचा दुसरा विषय नाही, तसं या सगळ्या भक्तांना त्यांनी महाराज भगवान प्रमाण आहे त्याच्या वाचून चित्ताला दुसरा विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता अशी त्यांची अवस्था आहे. आणि ते भगवंताच्या समोर अशा पद्धतीने गेलेले आहेत आणि तिथे जाऊन त्यांनी महाराज भगवंताचं सुख प्राप्त करून घेण्याकरिता आले समसुख होऊन. आणि त्याच्याकडे पाहून भगवान शंकर, सनकादिक संत, शुकाचार्य, व्यासदेवजी महाराज, आद्य जगद्गुरु श्रीमद शंकराचार्य या सगळ्या लोकांना त्यांनी महाराज भगवंताचं दर्शन झालं. आणि त्या दर्शनानं जर काय प्राप्त झालं असेल तर त्यांना सर्वांना याच्या दर्शनानं समाधी प्राप्त झाली आणि रम्य समाधानामध्ये ते अशा पद्धतीने निघून गेले. ते रम्य समाधान सर्वांनाच प्राप्त होऊ शकतं. पण मी फक्त तुमच्या समोर सांगतोय असं नाही, माझ्या जीवनामध्ये ते रम्य समाधान प्राप्त झालेलं आहे हे माऊली ज्ञानोबांना जगाच्या समोर सांगायचंय. पण अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये माऊली स्वानुभव अशा पद्धतीने प्रगट करून सांगतात. ज्ञानदेवी रम्य रमणे समाधानी. आणि म्हणून हरीचे चिंतन सर्व काळ या आशय हरीच्या चिंतनानं त्याचा ध्यास लागल्या कारणानं हरिरूप अवस्था प्राप्त झाली. त्याच्यात आणि चिंतनाची स्वरूपाची समाधी प्राप्त झाली. रम्य समाधान जीवनामध्ये प्राप्त झालं. म्हणून आता काय करतोय तर हरीचे चिंतन सर्व काळ हरीतच मी चिंतन करतो आहे, मला ते रम्य समाधान प्राप्त झालं. म्हणून हा त्यातला भाव आहे. पण आपल्या जीवनामध्ये जर रम्य समाधान प्राप्त करून घ्यायचं असलं तर काय केलं पाहिजे? आपण सुद्धा हरी हरी म्हटलं पाहिजे. हे हरी हरी म्हटल्यानं पुण्य प्राप्त होईल. आपण ज्ञानाच्या अधिकारी होऊ, भगवंताला कळेल, तो ज्ञान देण्याकरिता गुरुरूपानं प्रगट होईल. त्याच्या ज्ञानाला आपण कर्तार्थ होऊ आणि मग पुन्हा तेच त्यांनी सुख भोगण्याकरिता आपण सुखरूप होऊन सुखामध्ये त्यांनी प्रवेश करू आणि मग आपल्याला समाधीपर्यंत जाता येईल. म्हणून हरिहरी म्हणून पुण्यार्जन केलं पाहिजे, मग पुढच्या प्रवासाला लागलं पाहिजे. म्हणून त्याने आपण काय करावं हे जर करून घ्यायचं असेल तर महाराज ध्रुपदामध्ये वर्णन करून सांगतात. हे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा
हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोणतरी म्हणून आपण जर या स्थितीपर्यंत जाण्याचं ठरवलं असेल तर काय साधन करावं? मुखानं आपण हरी हरी म्हणावं, त्या स्थितीपर्यंत आपल्याला जाता येईल. हा दगडी अभंगाच्या माध्यमातून असणारा संदेश आहे. आणि कोणी सांगितलं आपल्याला तो संदेश? स्वामी ज्ञानोबरांनी सांगितलं. त्यांच्यावर आपल्याला उपकार आहेत की नाही? काय दिलं पाहिजे उपकारातून उत्तर होण्याकरिता? काहीच देता येत नाही, म्हणून त्यांचं नामचिंतन केलं पाहिजे. कसं? हे ज्ञानेश्वर